आदरणीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, मागच्या व्याख्यानात आपण तुती लागवड आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल माहिती घेतली होती. आता या भागात एक मिनिट पुन्हा आता या भागात आपण रेशीम उद्योग करताना आपल्याला आणखी कशाची काळजी घ्यावी लागेल, रेशीम कीटकांचं संगोपन कसं करायचं, रेशीम उद्योग हा कसा सुरू करायचा याबद्दल माहिती घ्यायची आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की रेशमाचे विविध प्रकार आहेत. हे प्रकार त्या अळीच्या खाद्य प्रकारावरून पडलेले आहेत, जसे की तुती रेशीम, तसर रेशीम, मुगा रेशीम आणि एरी रेशीम अशी 4 प्रकार जरी संपूर्ण जगात असले तरी तुती रेशीम अत्यंत मुलायम असल्यामुळे 90 ते 95% पर्यंत त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि ते एक उच्च दर्जाचं उत्पादन म्हणून गणलं जातं. महाराष्ट्रात रेशीम उद्योग हा फक्त 1% आहे आणि त्यामुळे उद्योग वाढीस इथे भरपूर वाव आहे. आज रेशीम शेती ही प्रत्येक टप्प्यावर भरपूर आर्थिक फायदा मिळवून देणारी अशी आहे. प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता तसेच या उद्योग वाढीस लागणारी सरकारची अनुकूल धोरणं यामुळे या रेशीम उद्योग हा कोविड-19च्या या धर्तीवर संजीवनी ठरू शकतो. ग्रामीण रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने निश्चितच रेशीम शेतीची ही माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला जे व्याख्यानातून मिळणार आहे ते अत्यंत उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो. चला तर मग हा पूर्ण रेशीम कीटकांचं पालन किंवा संगोपन कसं करायचं याची माहिती आपण आजच्या व्याख्यानातून घेऊया. त्यापूर्वी मी आपल्या वक्त्यांची ओळख सुरुवातीला करून देते. आजचे आपले वक्ते डॉक्टर मन्ने वेंकटा कुमार हे प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथले विभाग प्रमुख आहेत. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की सर दक्षिणेकडचे आहेत, पण त्यांचे पदव्युत्तर शिक्षण 1986 मध्ये तर PhD 1990 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेच पूर्ण झालेली आहे. त्यांचा रेशीम शेतीमधील इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करून पीक संरक्षण कसं करता येईल हा विषय त्यांनी त्यांच्या PhD साठी निवडला होता. त्यानंतर रेशीम शेतीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रशिक्षणही पूर्ण केलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने उजी माशी जी रेशीम कीटकांना घातक असते तिचं जैविक नियंत्रण कसं करता येईल, वर्षातून 2दा रेशीम कीटकांची उत्पन्न कसं घेता येईल ज्याला आपण बायोव्होल्टाईन रिअरिंग असं म्हणतो, आणि जे अंडीपुंज असतात रेशीम कीटकांचे याच्या संरक्षणासाठी काय काय करता येईल याबद्दलचे सगळे प्रशिक्षण त्यांनी मैसूर आणि पश्चिम बंगालच्या बेहरामपूर येथे घेतलेले आहे. 1986 पासून ज्युनियर रिसर्च फेलो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास नंतर ज्युनियर लेक्चरर, सायंटिस्ट, सिनियर रिसर्च ऑफिसर ते सायंटिस्ट D असा 2015 पर्यंत झालेला आहे. त्यांची ही कारकीर्द बहरत असताना 2015 साली ते विभाग प्रमुख म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी थोडके नव्हे तर तब्बल 16 रिसर्च प्रोजेक्ट वेगवेगळ्या एजन्सीचे पूर्ण केले ही महत्वाची बाब. यानंतर या पूर्ण त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना विविध सन्मान पदक मिळालेले आहेत.
ते सन्मान पदक ची संख्या जी आहे ती 5 आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे आणि 4 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. सुमारे 95 शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. तसेच 30 शोध निबंध त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेले आहेत. सर मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असले तरी आमच्या सांगण्यावरून त्यांनी मराठी मायबोलीच्या आपल्या आग्रहाला होकार दिलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करते आणि सरांना विनंती करते की रेशीम कीटकांचं पालन आणि संगोपन याचं मार्गदर्शन त्यांनी कृपया करावं. प्लीज सर. मित्रांनो, आजच्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी रेशमी किड्यांच्या अळीच्या संगोपन या त्यांचे पालन कसं करायचं हे मी तुमच्या बरोबर आपल्या बरोबर मी शेअर करणार आहोत. मी प्रोफेसर मन्ने वी शांतकुमार आहे. मी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये प्राणीशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख आहे. ते आजचा माझा एक टॉपिक आहे सिल्कवर्म रेअरिंग. सिल्कवर्म रेअरिंग म्हणजे रेशीमच्या आळीला आपण सिल्कवर्म्स म्हणतात. हे सिल्कवर्मच्या आपण रेशमी आळी कसं संगोपन करायचे, कसं त्यांचे पालन करायचे आज मी तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहोत. त्याच अगोदर मला हा फील्डमध्ये हा विषयामध्ये मी गेले 30 वर्षापासून मी काम करत आहोत. मी केंद्र शासनाकडे केंद्रीय रेशीम अनुसंधान परिषद मध्ये मी 25 वर्ष मी तिथं सायंटिस्ट म्हणून काम केलेलं आहे. माझा जेवढा अनुभव आहे ते अनुभव आज मी सगळ्यांच्या बरोबर मी शेअर करणार आहोत. ते रेशमी आळीच्या संगोपन ते प्रथम आपल्याला अंडीपुंज जे अंडीपुंज इकडून मी तुम्हाला दाखवत आहे. हे अंडीपुंज क्षेत्रामध्ये अंडीपुंज आपल्याला राज्य शासनाच्या ऑफिस कडून आपल्याला मिळवणार आहे. ते अंडीपुंज मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे अंडीपुंज आपला घरी घेऊन यायचा. घरी घेऊन आल्यानंतर मग 10 दिवस आपल्या घरी ठेवायचा. ठेवल्यानंतर हे अंडीकडून असले लहान लहान आळी बाहेर येतात. हे लहान आळीला आपल्याला लहान अवस्थेमध्ये 10 दिवस त्याच्या तुतीच्या पान देऊन आपल्याला संगोपन करायचं. त्यानंतर त्यांच्या साईज त्यांच्या परिमाण वाढणार. वाढल्यानंतर आभार 14 दिवस त्यांना पान देऊन त्यांना खूप मोठे करायचं आहे. ते मोठे केल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या रेशमीच्या ग्रंथी त्यांच्यामध्ये मेच्युअर होतात त्यावेळेला आपण त्यांना असला माउंटेज म्हणून एक फ्रेम असतात ते फ्रेम मध्ये ठेवायला पाहिजे. ते फ्रेम मध्ये 6 दिवस आपण ठेवल्यानंतर मग असा रेशीम कोशला आपण हार्वेस्टिंग म्हणून आपल्याला काढायचं आहे. हे रेशमी कोश काढल्यानंतर आपण ककून मार्केट म्हणून ते शेत म्हणजे आपल्याला विक्री केल्यानंतर मग तिथून ते रेशमी धागा काढून ते तिथून आपल्याला वस्त्र म्हणजे टेक्सटाईल मिल्स मध्ये ते आपल्याला जे कापड म्हणजे आपल्याला शर्ट्स सॅरीज और बाकी ड्रेस मटेरियल सगळा असला हे परिश्रम मध्ये इंडस्ट्रीमध्ये तयार होतात. तर आज आपण हे सगळा प्रोसेसचा एक डिटेल मध्ये आपण बघूया. प्रथम रेशम आळी आपण आणायच्या अगोदर आपल्याला जे रेशम आळी ते रेशम अंडी तके जे लहान रेशम आळी बाहेर येतात हे ना खाद्य व्हावे घेण्यासाठी आपल्याकडे तुतीच्या जे बागांमध्ये मिनिमम त्यांचा वय ते तुतीच्या ते पानाच्या वय मिनिमम 30 दिवसचा व्हायला पाहिजे. 30 दिवस पैकी जास्त असेल तर काय होणार, ते पान ते प्राथमिक अवस्थेमध्ये जे रेशम आळी आहे त्यांना खाद्य देण्यासाठी ते योग्य होणार नाही. त्याच्यासाठी फक्त 30 दिवसाच्या वयाच्या ज्या वेळेला आपला तुती बागान होतात त्यावेळेला आपल्याला अंडी घेऊन यायचं. मग ते झाल्यानंतर 10 दिवस लहान आळीला आपण दिल्यानंतर खाद्य दिल्यानंतर मग ते मोठे होणार. ते मोठी अवस्थेमध्ये आपल्याला मॅच्युअर पत्ता म्हणजे मोठी पत्ता आपल्याला देवायला पाहिजे. आता आपण 16 दिवस दिल्यानंतर मग ते रेशम आळी फायनली आपल्याला रेशमी कोश बनवून देणार.
मग हे रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी आपल्याकडे एक रेशीम संगोपन घर, त्याने रेअरिंग हाऊस म्हणजे कीट पालन गृह, कीट पालन या रेशमी अळी पालन गृह आपल्याला बांधवायचे. मी जे दाखवता ते कर्नाटक राष्ट्राचे आहे. आपण जे याचा जे एक्सपेंडिचर जास्त आपल्याला वाढले तर आपण शेडनेट आपण करू शकतो. शेडनेट आपल्याला 1.5% पावणे 2 लाखामध्ये आपण शेडनेट करू शकतो. हे असलं एक आयडियल रेअरिंग हाऊस आहे. हा असला रेअरिंग हाऊस असेल तर आपला समर मध्ये आपण रेअरिंग करू शकतो, थंडीमध्ये आपण रेअरिंग करू शकतो, वर्षामध्ये रेअरिंग करू शकतो, सगळे टाइम आपण रेअरिंग करू शकतो. किंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी आहे ते शेतकरी सगळं ग्रीन शेडनेट करून ते शेडनेटवर आपल्याला अळीच्या संगोपन, या अळीच्या पालन, रेशमी अळीचे पालन करतात. हे सगळं मी जे चित्र दाखवतो हे सगळं चित्र जे परमनंट रेअरिंग हाऊस आहे. ते रेअरिंग हाऊस असा कन्स्ट्रक्शन केल्यानंतर मग आपल्याला जे कीट पालन या रेशमी अळीचं पालन चांगल्या पद्धती होईल और जे आपल्याला लाभदायक होईल. ते प्रथम आपल्याला जे रेशीम अळीचं संगोपन सुरू करण्याच्या अगोदर, यामध्ये अंडी घेऊन यायचा अगोदर ज्या घरामध्ये आपण रेशमी किडीचा पालन करतात त्यांना प्रथम आपल्याला डिसइन्फेक्शन करायला पाहिजे. डिसइन्फेक्शन म्हणे आपण अंडी घेऊन यायच्या अगोदर आपल्या जिकडे संगोपन करतात, जिथं कीट पालन करतात तिकडं कुठल्या प्रकारचे रोगाणू, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस आर दुसरी विषयाच्या कीट त्या घरमध्ये नसायला पाहिजे. असेल तर काय होणार, ते आपल्या रेशमी अळीवर ते अटॅक करणार. तर अटॅक केल्यानंतर ते आपल्याला रेशमीची अळी रोगग्रस्त होणार. रेशमी अळी रोगग्रस्त झाल्यानंतर काय होणार, मग ते तुम्ही जेवढं परिश्रम केलेलं आहे गेले 10 दिवसामध्ये, गेले 15 दिवसामध्ये, गेले 25 दिवसामध्ये, ते तुमचा परिश्रम पूर्ण वृधा होणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण रेशमी किडीच्या संगोपन, अळीच्या संगोपन सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे ठीक 10 दिवसाच्या अगोदर आपल्याला पूर्ण रेअरिंग हाऊस या शेडनेटच्या आत म्हणजे रेअरिंगच्या उपक्रमण म्हणजे आपल्याला इक्विपमेंट हे सगळं ब्लिचिंग पावडर 5% ब्लिचिंग पावडर सोल्युशन द्रावण देऊन पूर्ण डिसइन्फेक्शन धुवायला पाहिजे. धुतल्यानंतर काय होणार, जेवढे कीटाणू आहे, जेवढे रोगाणू आहे ते सगळा मरणार. मेल्यानंतर मग आपल्याला त्या असला स्प्रे केल्यानंतर 5 दिवस ते घर आपण बंद ठेवायला पाहिजे. खिडकी बंद ठेवायला पाहिजे, दरवाजा बंद ठेवायला पाहिजे. त्यामुळे काय होणार, ह्या ब्लिचिंग द्रावण टक्के जे क्लोरीन वायू, जे क्लोरीन गॅस उभरून येणार ते पूर्ण जीवाणूला संपून टाकणार. यासाठी आपल्याला यदि 1 जुलै आपल्याला ब्रशिंग करायचं असेल तर आपला 20 जून टक्के आपण असा घरचा शोधन करायला पाहिजे, घरचा डिसइन्फेक्शन करायला पाहिजे. 5% ब्लिचिंग पावडर सोल्युशन द्रवणता आपण स्प्रे करू. फक्त आपल्या रेशमी घर नाही, कीटपालन घर नाही, त्यामध्ये आपलं जेवढं रेअरिंग ट्रे असतात, जेवढं आपला माउंटेजेस असतात, जेवढं परिक्रम असतात, जेवढा सरंजाम असतात, जेवढा साहित्य असतात, जेवढं सगळं साहित्य आपण हे करायला पाहिजे, ब्लिचिंग पावडर द्रावण देऊन धुवायला पाहिजे. धुतल्यानंतर त्या संगोपन घर आपण 5 ते 6 दिवस या 7 दिवस बंद ठेवायला पाहिजे. मग बंद ठेवल्यानंतर त्या दिवस 2 दिवस खिडकी और दरवाजा उघडून पूर्ण त्याच्या घरच्या अगोदर जेवढा गॅस आहे ते गॅस बाहेर जावायला पाहिजे. म्हणजे पूर्ण रेअरिंग घरच्या म्हणजे आजच्या एन्व्हायरमेंट खूप फ्रेश व्हायला पाहिजे, चांगला व्हायला पाहिजे. हे चांगलं झाल्यानंतर आपण जे राज्य सरकारचे जे रेशमी दफ्तर आहे, प्रत्येक तुमच्या अमरावतीमध्ये हे दफ्तर आहे, ते दफ्तरला जाऊन त्यांच्याकडून ह्या रेशमी किडीच्या अंडे, ते रेशमी किडीचे अंडे तुम्हाला घेऊन यावं लागेल. घेऊन आल्यानंतर ते घरी ठेवायला पाहिजे. घरी कसं ठेवायला पाहिजे मी तुम्हाला दाखवतो. ह्या अंडीला आपण डिसीज फ्री लेईंग म्हणतात. आपण डिसीज फ्री लेईंग म्हणजे हा अंडीमध्ये कुठल्या प्रकारच्या रोगाणू नसतात, त्या कीटाणू नसतात. म्हणजे एवढं परिश्रम करून राज्य सरकार दफ्तर तके अथवा केंद्र सरकार दफ्तर तके ते विभिन्न प्रकारच्या परीक्षा करून
ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिसीज नाही हे एन्श्योर करून, हे सर्टिफाय करून ते जे अंडी दिल्या जातात. हा, हे अंडी ज्या प्लेस मध्ये तयारी होतात, हा प्लेसला आपण ग्रेनेज म्हणतात. सिल्कॉम सीड प्रोडक्शन सेंटर अथवा ग्रेनेज म्हणतात. पूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारकडे एकच ग्रेनेज आहे. त्या ग्रेनेज कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज म्हणून एक गाव आहे. ते गडिंग्लज मध्ये हा अंडी पुंज उत्पादन केंद्र आहे. हा इथे 2 स्टाफ ते अंडी तयारी करण्याच्या हे प्रोसेस मध्ये आहे. ते अंडी तयार झाल्यानंतर मग त्यांना म्हणजे चांगला पाणीवर वॉश करून त्यांना सगळा रूम टेम्परेचर और रूम एअर मध्ये त्याला ड्राय करणार. ते ड्राय केल्यानंतर इथं एक बॉक्स असतात, त्याला आपण एग बॉक्स म्हणतात. अंडी ठेवण्याच्या, अंडीपुंज ठेवण्याच्या बॉक्स. एक बॉक्स मध्ये 20 ग्रामच्या अंडी म्हणजे सिल्कॉमच्या अंडी आपण काय करतात, आपण वजन करून 20 ग्राम एक आपण हेर मध्ये बॉक्स मध्ये आपण एक करतात, पॅकिंग करतात. ते पॅकिंग केल्यानंतर मग ते शेतकरी बंधूला जे MSc स्टुडंट या रिसर्च स्टुडंट या जे एंटरप्रेन्युअर ते नवीन ते सिल्कॉम रेअरिंग सुरू करायचं असेल तर मग त्यांना ते विक्री करतात. मग असल्या बॉक्स मध्ये 20 ग्राम आपल्याला रेशमी अळीच्या अंडी असतात. हे रेशमी अळीच्या अंडीमध्ये आपण अमरावतीमध्ये आता सध्याचं टेम्परेचर, उन्हाळ्यात टेम्परेचर किती पर्यंत जातात, 40, 45, 47, 48 पर्यंत टेम्परेचर जातात. हा टेम्परेचर मध्ये आपण जरी हा डायरेक्टली घेऊन गेला तर काय होणार, याच्या आत जे अंडी आहे ते नष्ट होणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, जे कोणी आपल्याला अंडी ट्रान्सपोर्ट करायच्या, रेशमी अळीच्या अंडीच्या ट्रान्सपोर्ट करायचं असली बॉक्सेस मध्ये, हा बॉक्सेसला आपण काय म्हणणार, थर्मो बॉक्सेस, इन्सुलेशन बॉक्सेस. ह्या इन्सुलेशन बॉक्सेस मध्ये ठेवल्यानंतर काय होणार, बाहेरच्या जेवढं तापमान असतात ते तापमान हे अंडीमध्ये पडणार नाही. मग अंडी सुरक्षित असतात. हे अंडी सुरक्षित हे करण्यासाठी, ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर ते आपण अमरावती पर्यंत घेऊन जाण्यासाठी असले आपला बॉक्सेस मध्ये ठेवून ते अंडीच्या आपण एक करायला पाहिजे, केअर घ्यायला पाहिजे. मग केअर घेतल्यानंतर अल्टिमेटली काय होणार, हे आपण घेऊन मग शेतकऱ्याला देणार. ते शेतकरी काय करणार, ते अंडी जरी शीट अंडी असेल तर मग घरी घेऊन जाऊन ते अंडीला ठेवून त्यांच्या चारही साईडला फोम पॅड ठेवायला पाहिजे. फोम पॅड म्हणजे आपल्याला फोम मिळतात, ते फोमला आपण पाण्यामध्ये ठेवून भिजवून आपल्याला ते रेशमी अंडीच्या चारही साईडला आपल्याला द्यायला पाहिजे. चारही साईडला ठेवल्यानंतर काय होणार, तुमच्या घरी जरी आर्द्रता कमी असेल तर, तुमच्या घरीमध्ये आर्द्रता जरी कमी असेल तर मग हे कमी आर्द्रतासाठी अंडीपुंज नष्ट होणार. मग अंडीपुंजला चांगलं ठेवण्यासाठी हे फोम पॅड्स खूप आर्द्रता वाढवणार, 1 नंबर. दुसरी नंबर, तुमच्या घरी उन्हाळ्यात यदि टेम्परेचर 35 डिग्री तक जास्त टेम्परेचर असेल तर ते टेम्परेचर म्हणजे ते उष्णता काय करते, तापमान काय करणार, हे अंडीला नष्ट करणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, असला फोम पॅड्स भिजवून ठेवायला पाहिजे. त्यानंतर असला पॅराफिन पेपर म्हणून असतात, मोमचा पेपर, हे पेपर ठेवून हे सगळा कव्हर करायला पाहिजे. कव्हर केल्यानंतर काय होणार, यांच्या आतच्या आर्द्रता म्हणजे चांगल्या प्रमाणे मेंटेन होणार और टेम्परेचर, तापमान पण चांगल्या प्रमाणे मेंटेन होणार. मग अंडी आपण घरी ठेवल्यानंतर घरच्या मध्ये टेम्परेचर 25 डिग्री टेम्परेचर पाहिजे. त्यानंतर आर्द्रता 90% आर्द्रता पाहिजे. हे 25 डिग्री टेम्परेचर और 90% आर्द्रता असेल तर मग अंडी पुंजके जास्त म्हणजे तंदुरुस्त आणि खूप आरोग्यवान आळी बाहेर, लहान आळी बाहेर येणार. असली अवस्थेमध्ये आपल्याला 10 दिवस, 8 ते 10 दिवस आपल्याला ठेवायला. असं जिथे आपण लूज एग घेऊन आले तर लूज एग असला ट्रे मध्ये ठेवून आपण त्यांच्यावरती असा ठेवू शकतो.
आभार आपला अमरावतीच्या कंडिशन मध्ये. अमरावतीला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. उन्हाळा टेम्परेचर तिकडे 45, 44, 47 पर्यंत जातात. मग त्यावेळेला मी काय म्हणलेले, यदि त्यावेळेला एवढं जरी टेम्परेचर असेल तर हे अंडी पुंजीमध्ये जेवढ्याच्या आर्द्रता असेल ते आर्द्रता इव्हापरेट होणार, बाष्पीभवन होणार, अल्टिमेटली ते अंडी नष्ट होणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, असला इन्क्युबेशन पॉट म्हणजे मातीच्या मटकामध्ये ठेवायला पाहिजे. त्याला तर काय होणार, बाहेरच्या टेम्परेचर टक्के आतच्या टेम्परेचर मध्ये 5 ते 7 डिग्री टेम्परेचर आत कमी होणार. मग हा कंडिशन मध्ये अंडी चांगल्या प्रमाणे इन्क्युबेशन पिरियड कंप्लीट होतात. इन्क्युबेशन पिरियड जरी ठीक तापमान, ठीक आर्द्रतामध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त अंडी बाहेर येतात. मग ठीक 8 दिवस झाल्यानंतर जे साधा रंगची अंडी यानी की पांढऱ्या रंगच्या अंडी पूर्ण ब्लॅक कलर और ब्लू कलर मध्ये टर्निंग होणार, ब्लू कलर मध्ये होणार. ह्या ब्लू कलर मध्ये ज्या वेळेला येतात म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे आता अंडीच्या डेव्हलपमेंट झाले, इथून आपल्याला आळी बाहेर येणार. हे आळी सगळं आळी एकच वेळा बाहेर येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, 2 दिवस हे अंडीला आपण काला कापड देऊन त्यांना चांगल्या प्रमाणे कव्हर करून ठेवायला पाहिजे. हे काला कापड जे हेतू आपण कव्हर करण्यासाठी आपण व्यवहार करतात, ब्लॅक कापड देऊन आपण याला आपण ढिगे राखतात. त्याच्यासाठी याला आपण ब्लॅक बॉक्सिंग म्हणतात. हे फिनॉमिनन की आपण ब्लॅक बॉक्सिंग म्हणजे अंडी पुंज आल्यानंतर ठीक 8 दिवस झाल्यानंतर अंडी सगळा ब्लॅक और ब्लू कलर मध्ये होणार. हे ब्लॅक ब्लू कलर मध्ये आल्यानंतर त्याला आपण पूर्ण अंडीला आपण काळं रंग कापड देऊन आपल्याला पूर्ण कव्हर करून ठेवायला पाहिजे. जे हेतू आपण ब्लॅक कापड घेऊन आपण याला कव्हर करतात, हे प्रोसेसला आपण ब्लॅक बॉक्सिंग म्हणतात. हे ब्लॅक बॉक्सिंग अवस्थेमध्ये आपण अंडी पुंजला 2 दिवस ठेवायला पाहिजे. 2 दिवस ठेवून ठीक 3ऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता 8% 9 वाजता सकाळी आपल्याला काय करायला पाहिजे, हे अंडी पुंज वर एक लाईट एक्सपोजर द्यायला पाहिजे. लाईट द्यायला पाहिजे. लाईट दिल्यानंतर मग काय होणार, हे अंडीपासून आपल्याला ठीक अर्धा तासामध्ये सगळं आळी बाहेर येणार. अंडी पुंज तक सगळं आळी बाहेर येणार. ज्या वेळेला आळी येतात हे खूप सूक्ष्म प्रमाणे होतात, त्यांच्या साईज खूप छोटे मध्ये असतात. मग हे छोटो आळी, खूप लहान आळी आपल्याला दिसायला पण मिळत नाही, म्हणजे खूप सूक्ष्म प्रमाणे असतात. हे 26 दिवसामध्ये ह्याच्या बॉडी साईज, ह्याच्या देहाच्या परिमाण 25,000 टाइम वाढणार. 25,000 टाइम वाढणार. हे वाढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, चांगला आपल्याला तूतच्या पान, चांगल्या प्रमाणच्या आपल्याला तूतच्या पान द्यायला पाहिजे. दिल्यानंतर त्या तुतीच्या पान खाऊन ठीक 25 ते 26 दिवसामध्ये 25,000 बॉडी साईज त्यांच्या वाढणार. याच्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे. मग आज आळी ज्या वेळेला आपल्याला बाहेर आलं, अंडी तक बाहेर आळी आलेला आहे, हे आपण रेअरिंगच्या प्रथम दिवस आपण म्हणतो. एबार आळी बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, ते तुती पान घेऊन खूप लहान पीस करून, म्हणजे खूप वेफर सारखा खूप थिन पीसेस मध्ये आपल्याला खूप सूक्ष्म प्रमाण पीसेस करायचे. आणि ते तूत पानाच्या सूक्ष्म प्रमाणच्या पीस आपण ते बाहेर आलेले, जन्म घेतलेले लहान आळीच्या वर आपल्याला द्यायला पाहिजे. दिल्यानंतर काय होणार, ठीक अर्धा तासामध्ये जेवढा आळींचा जन्म झालेला आहे ते सगळा ते पानावर जाणार. ह्या पानावर गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायला पाहिजे, सगळं आळी और पान आपल्याला एक रेअरिंग ट्रे मध्ये हे ना आपण शिफ्ट करायला पाहिजे. याला एक रेअरिंग ट्रे म्हणतात. हे रेअरिंग ट्रे मध्ये आपल्याला शिफ्ट करायला पाहिजे. हे आपण रेअरिंग ट्रे मध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला एक पॅराफिन पेपर और न्यूजपेपर ठेवायला पाहिजे. त्यावरती सगळं आळी असणार और हे पूर्ण प्रोसेस 1 तासामध्ये आपल्याला
कंप्लीट करायला पाहिजे. और आता अंडीमध्ये जे उरलेला अंडी म्हणजे ज्या अंडीकडून अजून आळी बाहेर यायचा असली अंडी आपल्याला घ्यायचं नाही, असलं आळी आपल्याला घ्यायचं नाही. ते आळी बाहेर आल्यानंतर काय होणार, एक दिवसानंतर पण काही आळी बाहेर येतात, 48 म्हणजे 2 दिवसानंतर पण आळी बाहेर येतात, किंतु ते आळी तंदुरुस्त होणार नाही. जे आळी चांगले आळे आहे ते सगळा अर्धा तास 30 मिनिट 1 तासामध्ये ते सगळं जन्म घेणार. जे आळी 1 दिवसानंतर जन्म घेतील, ते आळी 2 दिवसानंतर जन्म घेतात, म्हणजे ते आळी चांगला नाही, त्यांच्या हेल्थ चांगला नाही. हे भावून ते अंडी आपल्याला फेकायला पाहिजे म्हणजे डिस्कार्ड करायला पाहिजे. ते अंडीकडून जे आलेले लेट जन्म घेतलेला आळी आपण रेअरिंग मध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला जरी लूज अंडी मिळाले तर मग काय होणार, ते लूज अंडीवर आपल्याला एक नेट ठेवायला पाहिजे. ते नेटवरती आपण हे लहान पान द्यायला पाहिजे. मग द्याल्यानंतर काय होणार, हे नेटचा पासून सगळं लहान लहान आळी उपर येणार और वर येऊन ते पानावर सेटल होणार. मग हे धीरे धीरे ते पानला खाणार. असल्याप्रमाणे आपल्याला लूज एग्सचा ब्रशिंग करायला पाहिजे. मग हे केल्यानंतर आपल्याला सगळं आळी बाहेर आल्यानंतर मग हे पूर्ण नेट आपला रेअरिंग ट्रे मध्ये ठेवायला पाहिजे. रेअरिंग ट्रे मध्ये ठेवल्यानंतर काय होणार, त्यांच्यापासून आपल्याला रेअरिंग सुरू होणार. आता लूज एग्स अंडी जे लूज आपल्याला मिळाले तर आपल्याला काय होणार, याच्यापासून प्रथम दिवसचा रेअरिंग सुरू झाले. कीट संगोपन, रेशमी आळीच्या संगोपन आपल्याला सुरू झालेलं. आपण रेअरिंग ट्रे मध्ये शिफ्ट केल्यानंतर मग काय करायला पाहिजे, हा अवस्थामध्ये प्राथमिक अवस्थामध्ये टेम्परेचर 25% 27 डिग्री टेम्परेचर पाहिजे. आर्द्र म्हणजे तापमान घरच्या आतमध्ये. और त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हे फोम पॅड्स भिजवून आपण हे आळीच्या चारी साइड मध्ये आपल्याला ठेवायला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आर्द्रता पण आपल्याला 90% आर्द्रता पाहिजे. ते 90% आर्द्रतासाठी और आजच्या तापमान 25% 27 डिग्री ठेवण्यासाठी आपल्याला हे फोम पॅड्स आपल्याला कामाला येतात. त्याच्यासाठी आपल्याला हे फोम पॅड सब समय थंड आहे का नाही, यामध्ये पाणी आहे का नाही, हे आपल्याला सब समय काळजी घ्यायला पाहिजे. सब समय आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हे फोम पॅड सब समय बिजी अवस्थेमध्ये राहायला पाहिजे. मग हे ठेवून याच्यावरती आपण हे पॅराफिन शीट हे त्यांच्यावर ढाकायला पाहिजे, कव्हर करायला पाहिजे. कव्हर केल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये आत टेम्परेचर पण मेंटेन होणार और त्यानंतर आर्द्रता पण मेंटेन होणार. त्याच्यासाठी आपल्याला मी आभार सांगतो शेतकरी बंधूंना, तुम्ही चांगला अंडी घेऊन येऊ शकतात, तुम्ही चांगला कीट संगोपन घर तयार करू शकतात, किंतु तुमच्या रेअरिंगच्या सक्सेस 50% 60% ते रेअरिंग सक्सेस तुमच्या चांगला पान तयारी करण्यामध्ये असतात. जेवढं तुमच्या पान चांगलं असते, जेवढा तुमच्या पान चांगला खाद्यमान असतात, तुमच्या रेअरिंग सक्सेस होण्यामध्ये याच्या 50% 60% रोल, 50% 60% इफेक्ट हे पानाच्या आहे. हे सगळ्यांना काळजी घ्यायला पाहिजे. इथं प्राथमिक अवस्थामध्ये जे रेशमी आळी लहान अवस्था 10 दिवस असतात, ते वरून लहान रेशमी आळी अथवा एटा चॉकी वॉर्म्स म्हणतात. हे चॉकी वॉर्म्स साठी जे तूत बगान आपण राईज करतात, या संगोपन करतात, तयारी करतात, त्याच्या आपण चॉकी गार्डन म्हणतात. आयडियल चॉकी गार्डन म्हणजे जे प्रमाणे सायंटिफिक पद्धती, शास्त्रीय पद्धती पाळून तुम्ही যদি चॉकी गार्डन যদি तयारी केलं तर जे मग एटा आपण आयडियल चॉकी गार्डन म्हणतात. म्हणजे जेथे इफेक्टिव्हली तुम्ही चॉकी गार्डन मेंटेन करतात, तेच ते प्रमाणे तुमच्या रेअरिंगच्या सक्सेस होणार. आपल्याला 100 एका अंडीपुंजीमध्ये रेअरिंग करण्यासाठी आपल्याकडे जरी 1 एकर जमीन असेल तर आपण 250 DFL म्हणजे 250 अंडीपुंज आपण रेअरिंग करू शकतात.
यदि 100 अंडीपुंज आपल्याला रेअरिंग करण्यासाठी आपल्याला काय काय उपकरण लागणार, काय काय साहित्य लागणार, हे सगळं इथं लिहिलेलं आहे. आपल्याला रेअरिंग ट्रे लागणार 15, रेअरिंग स्टँड आणि फीडिंग स्टँड लागणार 1, फोम स्ट्रिप फोम पॅड 60 लागणार, तारपरे फेदर आणि चॉपस्टिक 2 लागणार, अँड 6 लागणार, बेड क्लिनिंग नेट 30 लागणार, हायग्रोमीटर आणि मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर. हायग्रोमीटर मध्ये आपल्याला रेअरिंग घर मध्ये कितीच्या आर्द्रता आहे, किती आर्द्रता आहे ते आपल्याला बघण्यासाठी हायग्रोमीटर आपल्याला कामाला येतात. त्यानंतर मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर आपल्या रेअरिंग घर मध्ये किती तापमान आहे हे मापण्यासाठी हे आपल्याला थर्मामीटर काम करतात. त्यानंतर चोपिंग बोर्ड आणि नाईफ म्हणजे आपल्याला तुती पानला खूप छोटे छोटे पीस करण्यासाठी आपल्याला चोपिंग गार्ड, चोपिंग बोर्ड और नाईफ कामाला येतात. लिफ्ट चॅम्बर मध्ये आपण शेतीकडून ते पान हार्वेस्ट कडून घरी घेऊन आल्यानंतर ते आपण उघड ठेवल्यानंतर काय होणार, पान सगळं ड्राय होणार. त्याच्यासाठी आपल्याला लिफ्ट चॅम्बर एक पाहिजे, वॉश बेसिन एक पाहिजे और पॅराफिन पेपर म्हणजे आपल्याला अंडीपुंज त्यानंतर रेशमी आळी कव्हर करण्यासाठी आपल्याला पॅराफिन पेपर 1 रोल. हे सगळं साहित्य आपल्याला राष्ट्र शासनाकडे जे शेतकरी ज्या MSc विद्यार्थी और जे एंटरप्रेन्योर नवीन रेशीम उद्योग जरी सुरू करायचं असेल तर हे सगळं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट राज्य सरकारच्या दफ्तर तुमच्या अमरावतीमध्ये DDO ड्रॉइंग अँड डिस्पर्स ऑफिसर या डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असतात, या डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऑफ सेरिकल्चर असतात, त्यांच्या ऑफिस कडून तुम्हाला हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळते. तुम्हाला कोनो पैसा देऊन हे खरेदी करायचं नाही, त्यांच्या ऑफिस कडून तुम्हाला हे सगळं मिळते. त्यानंतर आपल्याला हे प्राथमिक अवस्थामध्ये एवढे लहान किडे असतात म्हणजे खूप सूक्ष्म प्रमाणे आळी असतात, त्याच्या आपण कुठला पान द्यायचा हे सगळे समय आपल्याला आपल्या मनात ठेवायला पाहिजे. हे चाकी वॉर्म्स म्हणतात और ते पान आपण देतात त्या पानला आपण चाकी लिव्स म्हणतात. हे चाकी रेअरिंग साठी या लहान आळीसाठी आपण ऊपरेपासून फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्रथम, द्वितीय और तृतीय हे पान आपल्याला सोडायला पाहिजे. कधी पण आपल्याला उपरे जे आहे 3 पान आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. आपण डिस्टर्ब केल्यानंतर काय करणार, मग ते पौधाच्या वृद्धी या ग्रोथ ते वाढणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वरच्या 3 पान आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. त्यानंतर 4था, 5वा, 6वा और 7वा हे 4 पान आपण हार्वेस्ट काढायला पाहिजे आणि हे 4 पान आपल्याला प्रथम 10 दिवसामध्ये हे ना खाद्य इसाफे आपल्याला द्यायला पाहिजे. इथं बघा हे एक रेशमी परिशोधन संस्था रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बहरमपूर वेस्ट बेंगाल केंद्रीय रेशीम परिषद मध्ये हे ऑफिस दफ्तरामध्ये मी वैज्ञानिक म्हणून 23 वर्ष मी काम केलेलं आहे. इथं प्रत्येक वैज्ञानिक जेवढा ट्रेनिंग देतात तुमच्यासारखा MSc स्टुडंट्स, डिप्लोमा स्टुडंट्स त्यांना सगळ्यांना स्टुडंटला ट्रेनिंग देतात. इथं वैज्ञानिक हे दोन्ही वैज्ञानिक आहे, हे वैज्ञानिक हे ना हे देतात, प्रशिक्षण देतात म्हणजे पान कुठला पान सोडायला पाहिजे, कुठला पान घ्यायला पाहिजे हे सगळा हे प्रशिक्षणामध्ये एक भाग आहे. आपण पान हार्वेस्ट केल्यानंतर मग घरी घेऊन आल्यानंतर घरच्या रेअरिंग रूम मध्ये कीटकाच्या संगोपन रूम मध्ये हे सगळं ठेवून त्याच्यावर एक भिजलेला गनी क्लॉथ आपल्याला द्यायला पाहिजे. त्याले ते पान संध्याकाळीपर्यंत या रात्रीपर्यंत, सकाळी तुम्ही जरी हार्वेस्ट करून घेऊन आले तर रात्रीपर्यंत ते ताजा असणार. ते ताजा नसेल तर काय होणार, त्यांच्यामध्ये आर्द्रता सगळा इव्हापरेट होणार, या बाष्पीभवन होणार, तर मग ते पान आपल्याला रेशमी आळी ते खात नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे भिजलेला कापड आपल्याला सर्व वेळा आपल्याला ठेवायला पाहिजे. इथं बघा हे एक शेतकरी काय करायला लागले, ते रेशम आळी जे प्राथमिक अवस्थेमध्ये आळी आहे ते आळीसाठी खूप सूक्ष्म प्रमाणे ते पानाच्या पीस करायला लागले. ते पीस असा बघून त्याच्या जे परिकरण यूज करतात याला आपण चॉपर म्हणतात. हे चाकू सारखं असतात,
याच्या हँडल करार जणू एटा घरार जणू एक लाकडीच्या हँडल असतात. इथं बघा ते विभिन्न प्रकारच्या म्हणजे विभिन्न प्रमाणच्या ते तुतीच्या पान कसा कसा आपल्याला काढायचा. बघा ज्या वेळेला जन्म होतात, नवीन आळी जन्म घेतात, त्या दिवस प्रथम आपण फिडिंग देतात, ते फिडिंगला आपण ब्रशिंग म्हणतात. आणि आता आपण बघितलेलं आहे सकाळी 8 ते 9 वाजता যদি आपण अंडीवर যদি आपण लाईट ठेवल्यानंतर तिथून सगळं आळी अर्धा तास ते 1 तासामध्ये बाहेर येतात. मग त्यांच्या आपण फर्स्ट फिडिंग देतात, ते फर्स्ट फिडिंगला आपण ब्रशिंग म्हणतात. इथं खूप सूक्ष्म प्रमाणे त्या पानाला काटून याला द्यायला पाहिजे, हे एवढं प्रमाणे असायला पाहिजे. त्यानंतर दुपारी जेकून ज्या वेळा तुम्ही पान देणार ते पान एक तो मोठा साईज सकाळी जे दिलेलं आहे त्या मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे. असली पान आपण प्राथमिक 2.5% 3 दिवस आपल्याला द्यायला पाहिजे. त्यानंतर ते दुसरी अवस्थामध्ये येणार. दुसऱ्या अवस्थामध्ये आल्यानंतर काय होणार, ते आळीच्या परिमाण वाढणार, साईज वाढणार. साईज वाढले तर त्याच्यामध्ये तोंडामध्ये दात येणार. ते दात आलेले त्याच्यासाठी काय करणार, आपल्याला ते पानाच्या प्रमाण, पीसच्या प्रमाण और मोठे होणार, और बिग होणार, और जास्त होणार. त्यानंतर इथं 2 ते 2.5 दिन काढल्यानंतर मग ते तिसऱ्या अवस्थामध्ये ते थर्ड स्टार मध्ये आलेलं आहे. इथं आभार त्यांच्या जास्त वृद्धी होणार, ते दाताच्या प्रमाण वाढणार, त्यांच्या साईज वाढणार. त्याच्यासाठी आपल्याला हे पानाच्या पीसचा साईज आभार वाढणार. हे सगळं आपल्याला प्रत्येक दशामध्ये प्राथमिक अवस्थामध्ये प्रथम अवस्थामध्ये आपल्याला किती साईज पाहिजे, 0.5% 2 सेंटीमीटर एक पीसचं प्रमाण पाहिजे. दुसऱ्या अवस्थामध्ये 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर स्क्वेअर त्यांचे प्रमाण पाहिजे. तर थर्ड स्टेज मध्ये 4 सेंटीमीटर पूर्ण लीफ आपण देऊ शकतो. हे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. जे रकम आपला एक महिला एक शिशूला जन्म देतात, त्या शिशूला आपण प्राथमिक 1 वर्ष जे भावे काळजी घेतात, इनिशियली 10 दिवस या टोटल 26 दिवस आपल्याला रेशीम आळीला असला खाद्य प्रमाण, खाद्य जेवढं तुम्ही चांगला क्वालिटी और जेवढं काळजी घेतात तेवढं तुमच्या रेअरिंग सक्सेस होईल. हे रेशीम आळीच्या जेकून आपण संगोपन करतात, आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे. जे रकम आपल्या घरामध्ये लहान बाळ असतात, लहान बाळ ज्या वेळेला जन्म घेतात आपण काय देतात, प्रथम 1 मास 2 मास त्यांना फक्त आपण दूध आपण त्यांना पाजतो, ते दूध सारखा. त्यानंतर काय होतात, 3 महिने झाल्यानंतर त्याला आस्ते आस्ते सेरेलॅक म्हणजे काय द्रवण आपण देतात. त्यानंतर 6 महिने आल्यानंतर काय देतात, त्यांना अन्न देतात. त्यानंतर हळूहळू ते 1 वर्षाच्या जवळ जवळ आल्यानंतर त्यावेळेला त्यांना आपण चपाती खायला देतो. हे सगळं कसं आहे, जेहेतू लहान बाळ जन्म घेतलेला आहे, मग त्यांच्याकडे ते डायरेक्टली आपण चपाती आपण काय देत नाही, मग त्यांच्यामध्ये आत दात नाहीये. त्यांच्यामध्ये आपण चपाती दिल्यानंतर ते खाऊन त्याला हजम करण्याच्या कॅपॅसिटी नसतात. इथं ते रकमी आपल्याला सिल्कम रेअरिंग मध्ये ज्या वेळेला सिल्कम आळी ते अंडीकडून बाहेर येतात, त्यावेळेला आपण हे पान खूप सूक्ष्म प्रमाणे आपल्याला पीस करायला पाहिजे. त्या पीस एवढं सूक्ष्म असायला पाहिजे. मग लहान आळी जे जस्ट जन्म घेतलेला आळी ते तुतीच्या पान खाऊन मग त्यांच्या बॉडीच्या साईज वाढवायला पाहिजे. मग त्यावेळेला सकाळी आपण हा साईजच्या सूक्ष्म प्रमाणच्या साईज दिल्यानंतर त्यानंतर आपण काय करायला पाहिजे, ते दुपारपासून ते साईज पानच्या साईज वाढवायला पाहिजे. असा 2 ते 2.5 दिवस आपल्याला हा साईजचा पान प्रथम 2 ते 2.5 दिवस आपल्याला हा साईजचा पान द्यायला पाहिजे. मग दिल्यानंतर 24 तास म्हणजे आळी त्यांच्या फीडिंग बंद करणार. ते फीडिंग बंद करून मग त्यानंतर आपल्याला ते दुसरी अवस्थामध्ये जातात. त्या दुसरी अवस्थामध्ये आभार 2 ते 2.5 दिवस 3 दिवस ते पान खातात. त्यामध्ये बघा ते हळूहळू आपण साईज वाढवलेला आहे. आणि दुसरी अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या प्राथमिक अवस्थेमध्ये तुतीच्या पानाच्या पीस या साईज आपल्याला वाढवायला पाहिजे. या सेकंड स्टेज मध्ये
आभार 3 दिवस ते खाणार, 3 दिवस खाऊन आभार 18 ते 24 तास ते खावा बंद करणार. बंद केल्यानंतर त्यानंतर आभार ते तिसरी अवस्थामध्ये येणार. ते तिसरी दशामध्ये थर्ड स्टेज मध्ये आभार आपल्याला जे हेतू रेशमी आळीच्या साईज वाढवते, देहाचं परिमाण वाढलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणच्या पीस करायला पाहिजे. ह्या पीसचा साईज इथं आम्ही दिलेला आहे. ज्या दिवशी ते जन्म घेतलेला आहे प्लस प्राथमिक 2 ते 2.5 दिवस आपल्याला साईजचं पीसचं परिमाण 0.5 to 2 सेंटीमीटर, म्हणजे प्रथम दिवस 0.5, दुसरे दिवस 1.5, त्यानंतर 2 सेंटीमीटर स्क्वेअर असा आपल्याला पीस करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी दशामध्ये 2%, 4 सेंटीमीटर एक एक पीसचा साईज व्हायला पाहिजे. आणि थर्ड स्टेज मध्ये 4 सेंटीमीटर पूर्ण पान देवासारखा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हा रेशीम जे उद्योग आहे हे फक्त घरामध्ये फक्त जे घरच्या हेड आहे, जे मोठी आहे ते त्यांना करायला पाहिजे, बाकी सगळा घरीमध्ये राहायला पाहिजे असं नाही. या जेहेतू सगळं आपल्या घरीमध्ये होतात, म्हणजे शेडनेट मध्ये होतात या रेअरिंग हाऊस मध्ये होतात. ते सकाळी जदी मोठी माणूस जे आहे घरच्या हेड जे आहे ते जदी तुती क्षेत्राच्या पानं काटून आणून घेतल्यानंतर ते माणूस ते दुसरे उद्योग या दुसरा व्यवसाय दुसरा सर्व्हिस काही पण करू शकतात. मग घरीमध्ये राहिलेला महिला या लहान बाळ ते पान काटून ते किड्याला देऊ शकतो. मग आणि इथं आपल्याला दुसरी शेती, दुसरी प्रकारचा व्यवसाय, दुसऱ्या प्रकारच्या सर्व्हिस करताना पण आपण हे रेशमी आळीच्या संगोपन करतात. इथं टोटली एक फॅमिली उद्योग, म्हणजे फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स आहे, महिला आहे, म्हातारे आहे, बाळ आहे, पुरुष आहे, सगळं मिळून हे इंडस्ट्रीला मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यानंतर मी प्रत्येक दशामध्ये किती परिमाणच्या आपल्याला पान लागणार. प्राथमिक फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला 5 kg पान तुतीच्या पान लागणार. द्वितीय दशामध्ये 18 kg पान लागणार और तृतीय दशामध्ये 70 kg पान लागणार. हे कुठला आपण जदी अंडी जपानी अंडी घेतले तर जपानी अंडीमध्ये याला बायवोल्टाईन अंडी म्हणतात. यांच्या कोशाचा दाव सगळे टक्के जास्त ते जास्त दाम असतात. त्याच्यासाठी एकूण आपण जास्त दामाच्या कोश जदी जास्त प्रमाणात जदी आपण पिकले तर मग काय होणार, आपल्याला जास्त प्रॉफिट मिळणार, जास्त इन्कम येणार. त्याच्यासाठी और महाराष्ट्रामध्ये जे कंडिशन एन्व्हायरमेंटल हवामान आहे इथं आपण वर्षामध्ये 4 पीक हे बायवोल्टाईनच्या जापानी रेस आपण घेऊ शकतो और जास्त प्रमाणे आपल्याला इन्कम येणार. फक्त उन्हाळा म्हणजे टेम्परेचर ज्या वेळा 40% वरती असतात त्यावेळेला आपण हे मल्टीबाय म्हणजे याच्या कोशांच्या दाव हे जापानी एक तो कमी असतात. त्याच्यासाठी टोटल महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी या रेशीम उद्योग मध्ये जे कोणी आहे ते एक वर्षामध्ये 5 पीक रेशमी आळीच्या रेशीम कोशच्या 5 पीक घेऊ शकतात. 5 पिकामध्ये 4 पीक हे जापानी बायवोल्टाईन रेअरिंग करू शकतात, 1 पीक मल्टीबाय रेअरिंग करू शकतात. सबसे जास्त इन्कम बायवोल्टाईन या जापानी अंडी आपण हे केल्यानंतर आपल्याला मिळणार. त्यानंतर ते प्रत्येक दशामध्ये दर 2 दिवसानंतर आपल्याला बेड क्लिनिंग करायला पाहिजे. क्लिनिंग काय करायला पाहिजे, जदी आपण फक्त दररोज जदी पान टाकले तर काय होणार, ते रेशमी आळी जेवढं पान खातात तेवढे लेंड्या सोडतात. मग हे लेंड्या जदी तिथंच थांबले तर तिथंच असेल तर आपण जदी त्यांना पुरस्कार केले ना तर स्वच्छ जदी केलं ना तर काय होणार, ते लेंड्यापासून विभिन्न रकम रोगाणू ते सिल्कोमध्ये विभिन्न रकम रोग येतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, दर 2 दिवसानंतर दर 3 दिवसानंतर आपल्याला हे पानावरती ज्या पानावर आपल्याला रेशमी आळी आहे हे पानावर एक नेट ठेवायला पाहिजे. असा नेट ठेवायला पाहिजे. नेट ठेवून ह्यावरती आपल्याला ताजा पान या फ्रेश पान द्यायला पाहिजे. फ्रेश पानच्या पीस दिल्यानंतर काय होणार, सगळं आळी हे नेटवरून वर येणार और त्या फ्रेश पानावर बसून ते खाणार. त्यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे, हे पूर्ण नेट आपण तिथून उठवून दुसऱ्या ट्रे मध्ये ठेवायला पाहिजे.
ठेवल्यानंतर ते बाकी आळी और बाकी लेंडे जे आहे, बाकी जे जुने पान जे आहे ते आपण फेकू शकतो. त्यानंतर आपण आपल्याकडे रेअरिंग हाऊसच्या किती साहित्य आहे, रेअरिंग हाऊसचं प्रमाण किती आहे हे बघून आपल्याला अंडी घ्यायला पाहिजे. मग आमच्याकडे ते अंडी आळी ठेवण्यासाठी जागा नाही, मग पण आपण 200 अंडी 300 अंडी घेतले तर मग काय होणार, ते रेशमी आळीच्या गर्दी वाढणार. गर्दी वाढले तर काय होणार, म्हणे विभिन्न प्रकारचे रोग होणार, अल्टिमेटली क्रॉप फेल होणार, पीक फेल्यूर होणार. त्यासाठी आपल्याला एक रेअरिंग हाऊस मध्ये यदि 100 अंडी आपण यदि घेतले तर त्याची यदि जापानी अंडी यदि घेतले तर आपल्याला काय करायला पाहिजे, बेड एरिया म्हणे रेअरिंग ट्रे मध्ये म्हणे त्यांना ठेवण्यासाठी सटीक प्रमाणच्या स्पेस व्हायला पाहिजे. हे एक एक दशामध्ये फर्स्ट स्टेज मध्ये किती एक 100 अंडी पुंज असेल तर त्यांचे जे बाहेर आलेले आळीसाठी हे स्क्वेअर फीट हिसाबे किती प्रमाणे स्पेस लागेल इथं दिलेलं आहे. हे बघा, आपल्याला रेशम आळी ज्या वेळेला आपण संगोपन आपण करतात, हे आळीचा आपण पालन ज्या वेळेला करतात, आळीमध्ये म्हणे दूर आळी राहायला पाहिजे. नसेल तर खूप कंजेस्टेड केलं तर म्हणे खूप आपण गर्दी केलं तर काय होणार, त्याच्या गर्दी वाढले तर ते तिथं पान खाणार नाही, ते डिस्टर्ब होणार, इकडे तिकडे फिरणार. इकडे तिकडे फिरलं काय होणार, ते जास्त पान ना खाण्यासाठी त्यांची वृद्धी होणार नाही, त्यांच्या देहामध्ये परिमाण होणार नाही, त्यांच्या प्रमाणामध्ये वृद्धी होणार नाही. अल्टिमेटली ते रोगग्रस्त होणार और पूर्ण पीक नष्ट होणार. त्याच्यासाठी आपण ज्या वेळेला आपण रेअरिंग ट्रे मध्ये ठेवतात, व्यवस्थित जे रेअरिंग फोम पॅड्स वगैरे ठेवून सगळं ठेवून व्यवस्थित ठेवायला पाहिजे. गर्दी करायचं नाही, आपल्याला रेशमी आळीच्या गर्दी करायचं नाही. गर्दी केलं तर काय होणार, ते डिस्टर्ब होणार, इकडे तिकडे फिरणार. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्राथमिक अवस्थेमध्ये 2 ते 2.5 दिवस हे पान खाल्यानंतर ते झोप मध्ये जाणार, ते आळी झोपणार. किती तास, 18 तास ते 24 तास हे झोप मध्ये जातात. ज्या वेळेला झोप मध्ये जातात हे हलणार नाही, खाणार नाही, काय करणार नाही, फक्त चुपचाप असणार. असा 18 तास ते 24 तास ते राहतात. 18 तास ते 24 तास झाल्यानंतर मग काय होणार, ते झोप तके बाहेर येणार. मग म्हणे आहे म्हणे हळूहळू ते तोंड वर ओपरे करून ते वर बघणार. त्यावेळेला जदी जेवढं आळी आहे तेवढं तके 90% आळी सगळा झोप तके बाहेर आले तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला एक औषध द्यायला पाहिजे. त्यांच्यावरती एक औषध ठेवून मग औषध दिल्यानंतर अर्धा तास नंतर त्याच्यावरती एक नेट ठेवून ते नेटवरती आपल्याला ताजा पान आपल्याला द्यायला पाहिजे. हे मी म्हणतो ते आळी आहे, ते आळी झोप तके बाहेर आलेलं आहे. बाहेर आल्यानंतर लगेच आपल्याला पान द्यायचं नाही. काय करायला पाहिजे, म्हणे झोप मध्ये जावं, म्हणे प्राथमिक अवस्थामध्ये द्वितीय अवस्थामध्ये आलेलं आहे, द्वितीय अवस्थामध्ये तृतीय अवस्था आलेला आहे, तृतीय तके चौथी अवस्थामध्ये. प्रत्येक अवस्थामध्ये एक अवस्था एक स्टेज तके दुसरे स्टेज जाताना ते झोप मध्ये जाणार. ते झोप तके बाहेर आल्यानंतर त्यांना लगेच आपल्याला पान द्यायचं नाही, तुतीचं पान द्यायचं नाही. काय द्यायचा, आपल्याला औषध द्यायचा. हे औषधला आपण काय म्हणतात, बेड डिसइन्फेक्टंट म्हणतात. बेड म्हणे रेशमी आळी ज्या ट्रे मध्ये असतात ह्याला आपण बेड म्हणतात. बेड डिसइन्फेक्टंट म्हणे हे रेशमी आळीच्या त्वचावर, त्यांच्या चर्मावर कुठले प्रकारचे रोगाणू आहे, जिथे प्रकारच्या कीटाणू आहे, ते सगळ्यांना हे नष्ट करण्यासाठी हे औषध काम करतात. हे औषध आपल्याला राज्य सरकारच्या जिल्हाधिकारीचे ऑफिस आहे, इथून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्याला मिळतात. मग हे औषधला आपण एक कापडमध्ये घ्यायला पाहिजे. कापडमध्ये घेऊन आपल्याला सगळ्या आळीवर आपल्याला डस्टिंग करायला पाहिजे, पावडरिंग करायला पाहिजे. असली स्टेज मध्ये अर्धा तास हा पावडर हे आळीच्या वर असेल नंतर मग काय करायला पाहिजे, आता एक नवीन नेट ह्यांच्यावरती द्यायला पाहिजे. नवीन नेट देऊन हे नेट वरती आपल्याला फ्रेश पान आपण दिले तर मग सगळा आळी खालीतून वर येणार, वर येऊन ते पानावर बसून ते तुती पानला ते खायला सुरू करणार.
हा जे डिसइन्फेक्टंट म्हणलेले मी जे औषध म्हणलेले ते औषधच्या विभिन्न प्रकारच्या नाम आहे विजेता रेशम ज्योती रेशम बंधू तारपरे लेबएक्स सेरिसिलिन विभिन्न प्रकारच्या औषध आहे शेतकरी कुठल्याही प्रकारच्या औषध असेल तर एक औषध व्यवहार करायला पाहिजे व्यवहार वापरले तर काय होणार ते सिलिकॉन त्वचावर हे औषध कोटिंग होणार मग जेवढ्या प्रकारच्या रोगाणू या कीटाणू आहे ते सगळ्या प्रकारच्या रोगाणू नष्ट होणार कुठल्या प्रकारच्या विभिन्न प्रकारच्या औषध आहे या औषध प्रकारच्या विभिन्न प्रकारच्या औषधामध्ये जे कोनो एक प्रकारच्या औषध तुम्हाला ते डिस्ट्रिक्ट ऑफिसर या सेरिकल्चर ऑफिसर या टेक्निकल असिस्टंट ते तुम्हाला मार्गदर्शन करेल ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या पावडर तुम्हाला डिस्ट्रिक्ट ऑफिस कडून जिल्हाधिकारी ऑफिस कडून घेऊन तुम्हाला रेअरिंग मध्ये हे औषध तुम्हाला वापरायला पाहिजे इथं बघा एक शेतकरी ते पान द्यायच्या अगोदर ते डस्टिंग करतात ते डस्टिंग करतात जेवढं डस्टिंग करतात जेवढं चांगल्या प्रभावे डस्टिंग करतात तेवढं चांगल्या प्रमाणे त्यांच्या रोग निरोध शक्ती त्यांच्या इम्युनिटी त्यांच्या रेसिस्टन्स वाढते आता आपण हे डस्ट केलेलं नाही हे औषध स्प्रे केलेलं नाही मग काय होणार ते रोगग्रस्त होणार इथं बघा सगळं आळी निस्तेज आहे हे याच्यामध्ये काही मुवमेंट नाही हे हळत नाही म्हणे हे ना रोग झालेला आहे हे रोगला आपण ग्रासरी म्हणतात म्हणे सगळे अंग सगळे देहाच्या सगळे भाग सुजलेला असतात ते सगळा स्वेल होय असतात सुजलेला असतात त्या रोगच्यावर पूर्ण देहाच्या रंग पिले पडतात ते पिले रंगच्या देह त्यानंतर सुजलेला देह याच्या आपण ग्रासरी रोग म्हणतात रसा त्यानंतर हे रसा रोग जे आहे हे व्हायरस मुळे येतात आता आपल्याला भारतामध्ये कोरोना व्हायरस पूर्ण विश्वभरात व्हायरस पूर्ण ते नष्ट करायला लागले त्याच्यासाठी इथं पण एक व्हायरस आहे ते व्हायरस हे सिलिकॉनच्या म्हणजे रेशमी आळीच्या आतवर जाऊन आणि त्या त्वचावर ठेवून हे रोग ग्रासरी रोग करतात यदि तुम्ही हे औषध यदि त्यांच्या गायावर यदि डस्टिंग केल्यानंतर हे रोगाणू नष्ट होणार कुठल्या प्रकारच्या डिसीज होणार नाही दुसरी हे ब्लॅक थोरॅक्स सेप्टिसिमिया हे रोगासाठी पूर्ण आळी कालो रंग होणार याला आपण बॅक्टेरियल डिसीज म्हणतात बॅक्टेरिया यदि सिलिकॉनच्या देहामध्ये काही घाव असेल तर ते घावाकडून आत जातात मग असला पूर्ण जे त्यांच्या त्वचा काळी रंग मध्ये होतात ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक पिगमेंटेशन होतात असला आपण ब्लॅक पिगमेंटेशन टाके बॅक्टेरियल डिसीज आर ब्लॅक थोरॅक्स सेप्टिसिमिया आपण म्हणतो त्यानंतर हे बुरशीचा रोग आहे बुरशीचे रोग म्हणजे हे रोग जनरली हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये सडनली यदि रेशमाळी घरात आहे बाहेर यदि सडनली यदि पाऊस पडल्यानंतर या बुरशीचा रोग होतात हे बुरशीचा रोग झाल्यानंतर मग पूर्ण आळी सक्त होणार ते पूर्ण स्टिफ होणार और चाक सारखा त्यांच्याकडून हे बुरशीच्या पावडर खाली पडतात त्याच्यासाठी हे बुरशीचा रोग हे सगळे रोग आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला हे औषध डस्टिंग करायला पाहिजे जेवढं औषध आपण काळजी घेऊन डस्टिंग करतात तेवढं आपण आळीला आपण चांगल्या प्रमाणे त्यांना हे रोगापासून आपण सुरक्षित ठेवू शकतो जेवढ्याप्रमाणे आपण सुरक्षित ठेवल्यानंतर आपल्याला पीक तेवढा चांगला होईल पीक चांगलं व्हावं जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला कोश मिळतात जेवढं जास्त प्रमाणे कोश मिळतात तेवढं जास्त प्रमाणे आपला पॉकेट मध्ये पैसा येतात हे आहे चौथ्या स्टेज मध्ये आपल्याला किती पावडर लागणार हे हिसाब आहे 600 ग्राम 14 स्टार मध्ये लागणार 15 स्टार मध्ये 5व्या दिवसामध्ये 1200 ग्राम लागणार और 5th स्टार आपण टेबल पाहिल्यानंतर मग काय हे 40 ते 50 वर्षे ते परिशोधन करून रिसर्च करून हे असला शेतकऱ्यांना और MSc स्टुडंट्सना और जे एंटरप्रेन्योर हिसाब आहे सेरिकल्चर घेतात त्यांच्यासाठी गाईडलाईन्स साठी मन एक शेतकरी यदि रेरर यदि सेरिकल्चरिस्ट यदि 100 DFL 100 अंडीपुंज यदि घेतले तर त्यांना किती औषध लागणार म्हणजे डिसइन्फेक्टंट किती लागणार त्यासाठी 4th इन्स्टारच्या
थर्ड तृतीय दर्जाच्या किंवा फोर्थ स्टेज मध्ये आल्यानंतर मग आपण ट्रे मध्ये रेनिंग करतात त्याचे 600 ग्राम आपल्याला बेड डिसइन्फेक्टंट लेबेक्स अथवा विजेता लागणार. यदि शूट रेनिंग म्हणजे शूट ट्रे मध्ये ना करून आपण डायरेक्टली आपण यदि पान म्हणजे काटून घेऊन यदि आपण दिले तर शेंडा और पान दिले तर 900 ग्राम आपल्याला पावडर लागणार. मग फोर्थ चतुर्थ दशक आपण फिफ्थ स्टेज मध्ये जाताना त्यावेळेला मोडतके म्हणजे झोपतके बाहेर आल्यानंतर मग आपल्याला 1200 ग्राम आपल्याला हे औषध लागते. आणि शूट ट्रेनिंग मध्ये असतात ते लगभग 2 kg हे औषध लागतात. त्यानंतर फिफ्थ स्टेज मध्ये फोर्थ डे फिफ्थ स्टेज टोटली 6 to 8 days असतात. 7 ते 8 दिवस म्हणजे तापमानावर निर्भर होऊन मग फिफ्थ स्टेज मध्ये चतुर्थ दिन फोर्थ डे चौथा दिवस आपल्याला काय करायला पाहिजे 2 kg आपल्याला इतर लागणार और 3 kg लागणार. यदि आपण ट्रे रेनिंग केलेलं नाही डायरेक्टली ओपन रेनिंग केल्यानंतर आपल्याला 3 kg आपल्याला हे पावडर या औषध लागायला पाहिजे. त्या औषधच्या एकच महत्वाचं आहे औषध जरी जे प्रमाणे रिकमेंडेशन आहे ज्याप्रमाणे सायंटिस्टला सांगितलेलं आहे हे गेले 40-45 वर्षापासून रिसर्च करून रेनिंग करून त्या फार्मर्सकडे डेटा घेऊन म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे डेटा घेऊन हा टेबल फॉर्म्युलेट केलेला आहे. प्रत्येक शेतकरी या प्रत्येक जेवढा या आहे MSc स्टुडंट MSc विद्यार्थी या ज्या शेतकरी नवीन शेती पाहिजे नवीन पीक घेण्यासाठी पुढे येतात ते सगळ्यांना हे गाईडलाईन्स फॉलो केले तर तुम्हाला जास्त से जास्त त्याला पीक सक्सेस होण्याच्या चान्सेस असतात. त्यानंतर ह्या सिल्कॉम रेनिंग मध्ये सबसे जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स आहे बेड क्लिनिंग म्हणजे आपल्याला थर्ड स्टेज पर्यंत आपल्याला ज्या दिवशी झोपतके बाहेर येतात त्या दिवशी आपल्याला ब्लड क्लिनिंग करायला पाहिजे. किंतु फिफ्थ फोर्थ स्टेज झाल्यानंतर आपल्याला दर 2 दिवसामध्ये इथं काय होणार तिथं सिल्कॉम जास्त पान खातात त्यासाठी काय होणार त्यांच्या लेंडा पण जास्त विसर्जित होतात. त्यासाठी त्या रेनिंग बेड मध्ये जास्त प्रमाणे रोगाणू फैलण्याच्या पॉसिबिलिटी असतात चान्स असतात. त्याच्यासाठी आपल्याला दर 2 दिवसानंतर पाहिजे म्हणजे जमले तर दर दिवशी नसेल तर दर 2 दिवसामध्ये आपल्याला हा बेड क्लिनिंग करायला पाहिजे. काय करायला पाहिजे जुने पानवर जे आळी आहे त्याच्यावर एक नेट टाकायला पाहिजे. हे नेट टाकून त्याच्यावरती आपल्याला पान द्यायला पाहिजे. पान दिल्यानंतर सगळे तंदुरुस्त आळी बाहेर येणार बाहेर येऊन हे फ्रेश पान खाण्यासाठी बाहेर येतात. अर्धा तास नंतर हे नेट समेत आपल्याला हे फ्रेश पान और आळी आपण सेपरेट करायला पाहिजे. खाली यदि बेड मध्ये काही आळी यदि असेल तर काही आळी तर राहिले तर ते आळीला आपल्याला घ्यायचं नाही. हे आळी आहे रोगग्रस्त आळी आहे. असल्या रोगग्रस्त आळी आपण रेरिंग मध्ये वरच्या रेरिंग मध्ये घ्यायचं नाही. हे स्वस्थ आळीपासून रोगग्रस्त आळीला सेपरेट करण्यासाठी हे रोगग्रस्त आळीला आयडेंटिफाय करून काढण्यासाठी आपण प्रत्येक 2 दिवसानंतर एक बार आपल्याला बेड क्लिनिंग करायला पाहिजे. कधी फिफ्थ स्टेज मध्ये फिफ्थ स्टार मध्ये आपल्याला असं करायला पाहिजे. आता हे राहिलेला जुने या कंझ्युम केलेला पान शेंडे और जुने आळी आहे हे सगळ्याला आपण व्यवस्थित डिस्कार्ड करायला पाहिजे. व्यवस्थित डिस्कार्ड म्हणजे हे आळी आहे हे तंदुरुस्त नाही हे रोगग्रस्त झालेलं आहे. हे रोगग्रस्त झालेलं आहे जे हेतू रोगग्रस्त झालेलं आहे त्या हेतू हे पान खात नाही. जे आहे तो पान खात नाही हे कमजोर पडलेलं आहे. हे कमजोर पडलेलं आळी वर उठू शकलेलं नाही. त्यासाठी या बेड मध्ये असलं आळी आपण कलेक्ट करून एक ब्लिचिंग पावडर द्रवण एक ट्रे मध्ये घेऊन या एक वेसल मध्ये घेऊन त्यामध्ये हे रोगग्रस्त आळी आपल्याला ठेवायला पाहिजे. हे रोगग्रस्त आळी कधी पण आपण ओपन एन्व्हायरमेंट मध्ये फैलायचं नाही. ओपन एन्व्हायरमेंट या रेरिंग हाऊस मध्ये याला डिस्कार्ड करायचं नाही. काय करायचं एकटा भांडीमध्ये अदरवाईज एक प्लास्टिक कंटेनर मध्ये प्लास्टिक ट्रे मध्ये आपल्याला 5% ब्लिचिंग पावडर द्रवण घेऊन सोल्युशन घेऊन तारमध्ये हे डिस्कार्ड केलेल्या आळी रोगग्रस्त आळी कमजोर आळी जे वर उठू शकलेलं नाही असलं आळी आपण घेऊन आपल्याला त्या ब्लिचिंग पावडर द्रवण मध्ये आपल्याला फेकायला पाहिजे. त्यानंतर
आपल्याला बेड क्लिनिंग केलेलं आहे, त्यानंतर तंदुरुस्त आळी म्हणजे स्वस्थ आळी सगळं वर आलेलं आहे. आता हे सगळं आळी आपण नवीन ट्रे मध्ये आपल्याला शिफ्ट करायला पाहिजे. जरी आपल्याला शेल्फ रेअरिंग असेल तर ते सगळं काय करायचं नाही, ऑटोमॅटिकली ते आळी वर येतात. हे आपण बेड क्लिनिंग म्हणतात. हे जे खाली राहिलेले आळी आहे ते आळी चांगली आळी नाही आहे, ते रोगग्रस्त आळी, त्यांना आपण ब्लिचिंग पावडर सोल्युशन मध्ये आपल्याला टाकायला पाहिजे. हा मी म्हणलेला आहे ते रेशमी उद्योग, या रेशमी संगोपन, या रेशमी किड्याच्या संगोपन, या रेरिंग, या कीट पालन, हे पूर्ण घरामध्ये जेवढं सदस्य आहे सगळ्या सदस्यांचे आहे. ते मोठी जे मालक आहे, घरच्या मालक आहे, ते दुसरी उद्योग या दुसरी व्यवसाय दुसरी सर्व्हिस करू शकतात. घरामध्ये जेवढं महिला आहे ते महिला ते सगळा मालिक काय करू शकतात, सकाळी वेळा ते पान आणून ठेवल्यानंतर मग दिवसात ते 3 ते 4 वेळा जे पान देवायचं असेल तर मग घरच्या महिला, घरच्या बाल हे सगळं देऊ शकतो. हे रेशमी कीट संगोपन मध्ये एक वैशिष्ट्य आहे. और या आहे ते सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक और एक्सटेन्शन ऑफिसर हे सगळे वेळा हे शेतकऱ्यांना गायडन्स दिसण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हे सगळे वेळा हे आम्हाला करतात. हे बार ते चौथ्या दशकामध्ये आपल्याला बेड साईज किती व्हायला पाहिजे. बेड साईज म्हणजे रेशमी आळी ठेवायची असेल तर आपल्याला किती याला साईज व्हायला पाहिजे इथं दिलेला आहे. फोर्थ स्टेज मध्ये, चतुर्दशामध्ये যদি आपण जपानी वॉर्म्स घेतले तर, जपानी अंडे घेतले तर 120 स्क्वेअर फूट टक्के 240 स्क्वेअर फूट म्हणजे ते चतुर्थ स्टेज मध्ये प्रथम दिवस आपल्याला 100 स्क्वेअर फीट 20 स्क्वेअर फीट लागणार. ते 4 दिवसानंतर म्हणजे फोर्थ स्टेज सेशन तिथे गेल्यानंतर 240 स्क्वेअर फीट आपल्याला म्हणजे जागा ठेवायला, म्हणजे 240 स्क्वेअर फूट जागा आपल्याला लागणार, म्हणजे 120% डबल स्पेस लागणार 4 दिवसामध्ये. एवढं प्रमाणे एक रेशमी आळीचा साईज वाढणार. त्यानंतर फिफ्थ स्टेज मध्ये, लास्ट स्टेज मध्ये ते 240% 480 आणि की आभार साईज वाढणार. म्हणजे रेशमी आळी ज्या वेळेला जन्म घेतलेला आहे तिथून 26 दिवसामध्ये 25% 26,000 टाइम्स त्यांच्या साईज वाढतात. त्याच्यासाठी आपल्याला सफिशियंट आपल्याला हे करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला रेशमी आळीच्या संगोपन जे सक्सेस करण्यासाठी काय काय महत्वपूर्ण जिनिस आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यांना. 45 to 50% म्हणजे 45 ते 50% सक्सेस रेशमी किड्यांच्या संगोपन, या रेशमी किड्यांच्या रेरिंग ते डिपेंड होत आहे तुम्ही जितकं चांगल्या प्रमाणे तुती पान तयारी करतात. त्या तुती पानामध्ये रसाचे परिमाण पाहिजे, विटामिनचे परिमाण पाहिजे, कार्बोहायड्रेटचे परिमाण पाहिजे, खाद्याचे परिमाण, क्वालिटी फीड पाहिजे. ते निर्भर करणार 50%, 45 to 50% ऑफ द सक्सेस. बाकी जे आहे बाकी 50% काय तयार करणार, तुमच्या तापमान, त्यानंतर आर्द्रता. तापमान फोर्थ आणि फिफ्थ स्टेज मध्ये किती व्हायला पाहिजे 24% 25 डिग्री. रेरिंग घर मध्ये हवामान तापमान 24% 25 डिग्री और फिफ्थ स्टेज मध्ये 23% 24 डिग्री टेम्परेचर पाहिजे. याच्यासाठी काय करतात तुम्ही म्हणणार माझं अमरावती आहे इथं सगळ्यापेक्षा जास्त टेम्परेचर असणार, मला काय करायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तुमच्या शेडनेट वरती जुने सुकलेला कोकोनट लीफ म्हणजे तुमच्या हे असतात ते नारियलच्या पान ठेवायला पाहिजे. त्यानंतर स्प्रिंकलर देऊन फॉगिंग करायला पाहिजे. रेरिंगोच्या वरती, रेरिंगोच्या रूफ जे असतात ते फॉगिंग वगैरे करायला पाहिजे. ते फॉगिंग वगैरे केल्यानंतर मग काय होणार, ते फॉगिंग टक्के ते रूम टेम्परेचर कमी होणार. इधर स्प्रिंकलर करायला पाहिजे, अदरवाइज ते फॉगिंग करायला पाहिजे. कुठं आहे, रेरिंग हाऊसच्या बाहेर वरती, रेरिंग हाऊसच्या रूफवर. तर ते कोणी हे टेम्परेचर तुम्ही मेंटेन करू शकतो. त्यानंतर आर्द्रता, आर्द्रता किती व्हायला पाहिजे तुम्हाला 85, ह्या फोर्थ स्टेज और फिफ्थ स्टेज मध्ये 60 to 70%
आर्द्रता व्हायला पाहिजे. 60% 70% आर्द्रता व्हायला पाहिजे. हे जरी तुम्ही तापमान, आर्द्रता और तुमच्या रेशम तुती पाणीच्या तूत पानाच्या खाद्यामध्ये चांगला प्रमाण असेल तर या तिन्ही डिसाइडिंग फॅक्टर असतात रेअरिंग सक्सेस होण्यासाठी. हे सगळा सवय एटा काळजी घ्यायला पाहिजे. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता मी सांगितलेलं आहे ते 70 to 70% 75% यदि तुम्ही आर्द्रता मेंटेन केल्यानंतर हे तुम्हाला चांगला पीक मिळू शकतं. ते म्हणतात जनरली आपल्याला हा भागात म्हणजे कोल्हापूर वेस्ट महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे रेअरिंग करतात. शेल्फ रेअरिंग. इथं ट्रे रेअरिंग होत नाही, तर शेल्फ रेअरिंग होतात. शेल्फ रेअरिंग म्हणजे असा शेल्फ होतात फर्स्ट म्हणजे जे रकम रेल्वे कंपार्टमेंट मध्ये स्लीपर क्लास मध्ये वरच्या बेड, मिडल बेड और खाली बेड तसं आता शेल्फ रेअरिंग म्हणतात. असा शेल्फ असतात म्हणजे डायरेक्टली पाना शेंडा बरोबर काढून आणायला पाहिजे, डायरेक्टली सिल्कॉमला रेशमी आळीला द्यायला पाहिजे. असं दिले तर आपल्याला चतुर्थ और पाचवा अवस्था म्हणजे 4th स्टेज और 5th स्टेज मध्ये असली रेअरिंग करायला पाहिजे. मग याप्रमाणे तुम्ही प्राथमिक 10 दिवस चॉकी वॉर्म्स म्हणजे खूप लहान पान खाऊन त्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर 11व्या दिनपासून 26 दिवसापर्यंत तुम्ही मोठे मोठे पान द्यायला पाहिजे. असला गार्डनला आपण लेट एज गार्डन म्हणतात. हे लेट एज म्हणजे 11 दिवस पासून 26 दिवसापर्यंत ते सिल्कॉमला आपण लेट एज सिल्कॉम म्हणतात. ते चांगल्या प्रमाणे तुम्ही पान तयारी केल्यानंतर ते चांगल्या प्रमाणे पान जरी रेशमी आळीला दिल्यानंतर मग काय होणार, ठीक 26 दिवसानंतर ते रेशमी आळी ते त्यांच्या लाला सोडतात. त्या लाला कुठून येतात, त्यांच्या रेशमी ग्रंथी असतात त्यांच्या देहामध्ये पोटाच्या दोन्ही साईडला रेशम त्या श्रवण करण्याची ग्रंथी असतात. ते ग्रंथी पिकतात. ते पिकल्यानंतर काय होणार, ते रेशमी आळीच्या लालावरून मुखापासून तोंडापासून बाहेर येतात. ते कोण बाहेर सोडतात ते द्रवण सारखं असतात. एक बार हवा बरोबर मिसल्यानंतर तिथून ते प्रोटीन ते फायबर होतात, धागा होतात आणि हे धागा आपण घेऊन ते एक कोश बनवतात. या रेशमी आळी एक कोश बनवण्याला सुरू करतात. त्यासाठी आपण प्रमाणे चांगला आपण आळीचा संगोपन करतात तेवढं प्रमाणे आळीच्या देहाच्या हे म्हणजे चांगला असतात. तिथून आपल्याला जास्त आपल्याला पीक सक्सेस होण्यासाठी हे झाल्यानंतर हे आळीला सगळ्यांना आपण माउंटेजेस म्हणून असतात त्यांच्यामध्ये सोडायला पाहिजे. सोडल्यानंतर हे आळी इथं कोस बनवणार. आळीला इथं सोडतात. त्या आळीला सोडल्यानंतर आळी हळू असा कोस बनवणार. हा परिस्थिती आज जरी आपण आळी इथं दिल्यानंतर 5 दिवस पर्यंत ह्या कोश आपल्याला काढायचं नाही. 5 दिवसापर्यंत आपल्याला काढायचं नाही. 5वा दिवस 6वा दिवस 7वा दिवस आपल्याला ते कोश काढायला पाहिजे. काढल्यानंतर हे रेशम आळी ते कोश बनवतात. त्यांच्या तोंडापासून ते धागाला सोडून ते एक कोश बनवून त्यांच्या देहाच्या चारी साईडला कोश बनवण्याचं काम सुरू झालेलं असले आळी. मग 5 दिवस झालेला आहे. इथं बघा हे महिला आहे ते पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्ह्यामध्ये ते जापानीच्या कोश सगळे वेळा जापानी कोश तुम्हाला साधा रंग मध्ये दिसतात. हे साधा रंगच्या कोशच्या दाम खूप मोठ्या प्रमाणात असतात. साधा रंगच्या धागा यांच्याकडून जे धागा येतात ते धागाच्या क्वालिटी ते जगाचा स्ट्रेंथ खूप चांगला असतात, खूप मजबूत असतात. त्याच्यासाठी ते काय करतात, ते सगळे शेतकरी हे जापानी अंडी घेऊन, जापानी अंडी म्हणजे कशासाठी म्हणतात, हे सगळे सिल्कवॉर्म जापान कडून आणून इथं आपल्या देशामध्ये त्यांना आपण संगोपन केलेलं आहे, त्यांना कन्झर्व केलेलं आहे. तिथून आपला अंडी तयार करून आपण शेतकरीला देतात और ज्या सेरिकल्चरिस्टला देतात ते घालून आपल्याला साधा कोश येतात. सगळे विभिन्न
काही काही कोश हिरवा रंगमध्ये असतात, काही काही कोश पिला रंगमध्ये असतात. मग किंतु ज्या कोश साधा रंगमध्ये असतात त्यांचे सगळेपेक्षा जास्तीचे जास्त दाम म्हणजे किंमत याला साधा कोशवरून मिळतात. त्याच्यासाठी सगळे शेतकरी महाराष्ट्रामध्ये जापानी अंडे म्हणजे बायवोल्टाईन अंडी घेऊन येऊन बायवोल्टाईन रेडिंग करून बायवोल्टाईन कोश म्हणजे बायवोल्टाईन कपून्स हार्वेस्ट करण्यासाठी ते लय चेष्टा करतात. त्याच्यासाठी आपण एटा व्हाईट गोल्ड म्हणतात, व्हाईट कपून्स एटा किंवा आपण व्हाईट गोल्ड म्हणतात म्हणजे सोनासारखाच्या त्यांच्या दाम असतात. मग इथं हे रक्कम आपण हार्वेस्ट केल्यानंतर 5व्या दिवस आज जरी आपण सोडले तर आळीला इथं कोश बनवायला 5 दिवस पर्यंत आपल्याला ह्या कोश काढायचं नाही. 5 दिवस झाल्यानंतर मग 6वा दिवस और 7वा दिवस हे कोश काढून मग शेतकरी काय करणार, ते विभिन्न राज्य सरकारच्या मार्केट आहे, धुलेला मार्केट आहे, सांगलीला मार्केट आहे, त्यानंतर धारवाडला मार्केट आहे. हे मार्केट जे आहे हे रामनगरम बेंगळूर ते मैसूर जाण्याच्या रस्त्यामध्ये एशियामध्ये सप्तके खूप मोठी मार्केट, लार्जेस्ट मार्केट एशियामध्ये रामनगरम म्हणून जगा आहे. ते रामनगरम मध्ये हा कपून मार्केट असतात. मग शेतकरी तिथं घेऊन जाऊन त्यांना एक असला एक ट्रे देतात. त्या ट्रे मध्ये ते सगळा त्यांचं जे पीक आहे ते पीक पुरा तिथं देतात. दिल्यानंतर तिथं व्यापारी येतात. हे सगळा व्यापारी हे शेतकरी आहे, हे सगळा व्यापारी आहे. व्यापारी सगळं येऊन ते कोशाच्या क्वालिटी टेस्ट करतात. हा राज्य सरकार कर्नाटक राज्याच्या सरकारचे अधिकारी ह्या अधिकारी इथं नोट करतात. असं नाही हे लोक म्हणतात तुमच्या 500च्या केजी कोश तुम्हाला 200 मध्ये द्या, तसं चालत नाही. त्यासाठी हे राज्य सरकारच्या कपून मार्केट आहे. इथं राज्य सरकारचे अधिकारी असतात. ते राज्य सरकारचे अधिकारी हे कोशच्या प्रमाण, एक कोशच्या परिमाण, एक कोशच्या क्वालिटी बघून त्यांनी एक दर फिक्स करतात, एक रेट फिक्स करतात. हा रेट सगळ्यांना फॉलो करायला पाहिजे. हा रेट मध्ये हे व्यापारी खरेदी करायला पाहिजे. जे अधिकारी जे 500 जे ठरले तर ते ना 500 मध्ये खरेदी करायला पाहिजे. नसेल तर ते अधिकारी हे त्यांना एलो करत नाही. त्यासाठी काय होणार, हे शेतकरीला खूप मोठ्या प्रमाणाचा लाभ होणार. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हा रामनगरम कपून मार्केटमध्ये जाऊन ते ह्या व्यापारीला विक्री करून येतात. मग हे व्यापारी हा कोश विक्री करून मग काय करतात, त्यांच्या सगळ्यांच्या रीलिंग युनिट असतात. रीलिंग युनिट मध्ये रेशमी कोश कडून धागा काढायचा. हे बघा, ते रेशमी कोशला যদি जास्त उबलेल्या पाणीमध्ये टाकल्यानंतर तिथून हे रेशमीचे धाग बाहेर येणार. हे रेशमी धागला असा धरून ते मिशनला कनेक्शन करणार. रेशमी धागला मिशन कनेक्शन करणार. हे कोशमध्ये एक कोशाला काय करणार, व्यापारी किनल्यानंतर खरेदी केल्यानंतर रीलिंग युनिट म्हणजे धागा काढण्याच्या यंत्र, या धागा काढण्याच्या परिश्रम या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जाणार. घेऊन जाऊन ते काय करणार, तिकडा उबलेल्या पाणीमध्ये ते कोशला टाकणार. टाकल्यानंतर काय होणार, तिथून धागा बाहेर येणार. हे सगळा धागाला एक मिशनला कनेक्शन करणार. मग मिशनला कनेक्शन केल्यानंतर काय होणार, ते धागा इथं असतात म्हणजे कोश इथं असतात. तिथून धागा या मिशनला कनेक्ट केल्यानंतर हे धागा पूर्ण असलेला बंडल्स मध्ये बाहेर येतात. त्यानंतर विभिन्न रकामच्या प्रोसेस करून एक खूप फाईन धागा काढतात. हे धागा विभिन्न व्यापारी म्हणे जे आपल्याला औरंगाबाद मध्ये, महाराष्ट्रामध्ये पैठाणी साडी, रकम तमिळनाडूमध्ये कांचीपुरम, मैसूर मध्ये, कर्नाटक मध्ये मैसूर सिल्क और वाराणसी बनारस मध्ये बनारसी सिल्क, ज्या प्रमाणचे सिल्क, कुठल्या प्रमाणचे सिल्क साडी तयारी करण्याच्या, सिल्क मटेरियल तयारी करण्यासाठी हे सिल्क धागा पासून सगळा प्रोसेस सुरू होतात. तर काही शेतकरी पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या घरामध्ये धागा काढतात. हे धागाच्या असा क्वालिटी जास्त क्वालिटी नसतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, जिथे जास्त इंडस्ट्री आहे,
इकडे जास्त यंत्र आहे हे प्रोसेस करणार, तिकडे आपण दिले तर आपल्या कोशाचा दाम जास्त आपल्याला मिळते. मी शेतकऱ्यांना MSc स्टुडंट्सला और एक सांगतो, आपल्याला तुम्ही शेंगदाणे तुम्ही हार्वेस्ट केल्यानंतर, पीक जे हार्वेस्ट केल्यानंतर काय होणार, तुमच्या मॅक्झिमम 1 मास तुम्ही शेंगदाणा घरी ठेवू शकतो. त्यानंतर ते व्यापारीला दाम कमी असले तर पण तुम्हाला तेच विक्री करायला पाहिजे. किंतु रेशमी इंडस्ट्रीमध्ये असा आहे, तुम्हाला जरी चांगला दाम जरी ना मिळाला तर तुम्ही हा कोश तुमच्या घरी 2-3 मास पर्यंत ठेवू शकतात. म्हणजे कसं आहे, ते कोशला सगळ्याला आपण ड्राय करून म्हणजे त्यांच्यावरती आजचे जे पिपा असतात त्यांना मारून, ज्या आपल्याला उन्हाळ्यात ठेवून, त्या बाहेर सनलाइट मध्ये ठेवून आपला सगळा कोश आपण कन्झर्व करू शकतो. अदरवाईज असले धागा काढून आपल्या घरी धागा ठेवू शकतो. अदरवाईज रीलिंग युनिट कडे जाऊन असला धागा काढून आपल्याला डायरेक्टली धागा आपल्याकडे ठेवू शकतो. त्याच्यासाठी त्या दिवशी आज माझ्या घरी कोश आलेला आहे. मी आज 4 ते 5 दिवसामध्ये आता मग कोश विक्री करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही धागा काढून ते धागा तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकतो. ज्या वेळा तुम्हाला जास्त मार्केटमध्ये जास्त दाम मिळू शकतं त्या दिवशी तुम्ही तुमचा धागा विक्री करून तुम्ही जास्त इन्कम करू शकतो. हे धागा आपल्याला तयारी केलेला आहे, हे व्यापारी तयारी केलेला आहे रीलिंग युनिट मध्ये. मग हे वस्त्राच्या व्यापारी हे तयारी करणार, मग ते विभिन्न प्रोसेस करून त्यांना डाईंग करणार, त्यांचे रंग करणार, त्यांच्यामध्ये काही जरीचं काम करणार, म्हणजे चांदीचं काम करणार, सोनाचं काम करणार, सगळं काम करून त्यांच्या साडी करणार. हे सगळ्या प्रोसेस मध्ये एक कधी संभव आपण यदि पोस्ट जास्त प्रमाणात तयारी करून तर आपण दिले तर तरी संभव. मी तुम्हाला सांगतो, आमच्या भारतामध्ये जे वार्षिक उत्पादन सिल्क उत्पादन म्हणजे असलं धागाचं उत्पादन आहे 35 मेट्रिक टन, 35,000 मेट्रिक टन, 35,000 मेट्रिक टन, म्हणजे 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 kg, म्हणजे 35,000 मेट्रिक टन. किंतु आपण ज्याप्रमाणे जे रेशमी धागा आपण व्यवहार करतो भारतामध्ये, आपल्याला এটা मात्र 20% आपल्याला पुरतात. बाकी 80% आपण चीन तके आपण ह्या रेशमला, आपण ह्या धागाला आपण काय करतो, आपण इम्पोर्ट करतो. चीन तके आपण 80% सिल्क आपण इम्पोर्ट करू शकतो. आपण जे एवढं परिश्रम करून जे धागा तयार केलेला आहे, फक्त आपल्याला डिमांड जे आहे या डिमांड मध्ये 20% 25% फक्त हे आपल्याला मीट करतात. आपल्याला इंडस्ट्रीचे जे डिमांड आहे फक्त 20 ते 25, बाकी सगळं आपण चीन तके हा धागा आपण इम्पोर्ट करू शकतो. इम्पोर्ट केल्यानंतर काय होणार, ते व्यापारी ते असला साडी तयारी करतात विभिन्न रकम मध्ये, हँडलूम मध्ये, या मशीन वरती सिल्क साडी तयारी करून अल्टिमेटली हे कापड मार्केटमध्ये. आतापर्यंत आपण सिल्कॉमच्या आळीच्या संगोपन कसं करायचे, त्यांच्या रेअरिंग पालन कसं करायचं, और कोश कसा काढायचा, कोश झाल्यानंतर आपल्याला मार्केट कसं जायचं, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आता कोण MSc स्टुडंट MSc झाल्यानंतर मला रेशीम संगोपन रेशमी आळीच्या रेअरिंग करायचं नाही, मला बिझनेस करायचा. मला बिझनेस करण्यासाठी काय काय करू शकतो, विभिन्न प्रकारचा बिझनेस करू शकतो. त्यामध्ये इन्क्युबेशन ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही शिवाजी विद्यापीठ मध्ये मी और डॉक्टर AD जाधव प्राणीशास्त्र विभागामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन इन सेरिकल्चर आपण सुरू केलेला आहे. आपण ह्या सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन इन सेरिकल्चर मध्ये आपण काय करतात, ते MSc ज्या विद्यार्थी आहेत, MSc झुलॉजी केलेला आहे, MSc बॉटनी केलेला आहे, त्या विद्यार्थी ते स्वतःच्या एक उद्योग सुरू करायचे, त्यांना एक बिझनेस सुरू करायचे. मग आपण काय करतात, त्यांना इन्क्युबेटिव्ह म्हणून ते शिवाजी विद्यापीठमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करतात. और मी और जाधव सर, डॉक्टर AD जाधव, आम्ही दोघं त्यांना मार्गदर्शन करतात. कासाठी हे सिल्कॉमच्या बीज तयार करण्यासाठी. और छोटी जे आळी आहे प्राथमिक दशामध्ये 10 दिवसाचे सिल्कॉम रेअरिंग सेंटर्स, त्यानंतर मलबरी नर्सरी तयारी करण्यासाठी,
त्यानंतर रूफटॉप मध्ये म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नसतात त्यांना नर्सरी कसं करायचा, हे चारही विषयामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन देतात. त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. प्रथम हे आहे, या पूर्ण महाराष्ट्रात हे बीजाच्या हे सिलिकॉन अंडीच्या डिमांड आहे 1 कोटी अंडी लागतात वर्षात. जेवढे शेतकरी आहे महाराष्ट्रातील, जेवढे शेतकरी आहे त्यांना 1 कोटीच्या अंडीचा दरकार आहे. किंतु 1 कोटी अंडीमध्ये फक्त आपला महाराष्ट्रामध्ये गडिंग्लस ग्रेनेज मध्ये फक्त 20 लाख अंडी तयारी होतात. 20 लाख अंडी म्हणजे डेफिशिट किती, 80 लाख डेफिशिट आहे. हे 80 लाख आपण कुठे घेऊन येतात, ते केंद्र शासनाकडून घेऊन येतात, ना होले प्रायव्हेट कर्नाटकामध्ये जे प्रायव्हेट पीपल आहे त्यांच्याकडे आपण अंडी घेऊन येऊन इकडच्या शेतकऱ्याला आपण देतात. मग हे 80 लाखाच्या अंडीचा हे डेफिशिट पूर्ण करार जनो तुमच्यासारखा MSc झालेला, अदरवाईज BSc झुलॉजी झालेला पोरं যদি पुढे आल्यानंतर मी और डॉक्टर AD जाधव त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. हे अंडीपुंज उत्पादन केंद्र कसा तयारी करायचा, हे ज्या ट्रेनिंग लागतात ते ट्रेनिंग कुठे कुठे देणार, ते याच्या लायसन्स कुठे द्यावा लागेल, हे सगळं मी और डॉक्टर AD जाधव आपण मार्गदर्शन करू शकतो. मग ज्या क्षेत्रामध्ये ते सिलिकॉन अंडी आपण तयारी करतात ह्याला आपण सिलिकॉन सीड प्रोडक्शन सेंटर SSPC, अदरवाईज याला ग्रेनेज म्हणतात. सिलिकॉन सीड प्रोडक्शन सेंटर अदरवाईज आपण ग्रेनेज म्हणतात. ह्या ग्रेनेज मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, फायनली आपल्याला असा अंडी तयार करायला पाहिजे. ह्या गडिंग्लस ग्रेनेज जे आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या जे अंडी उत्पादन केंद्र आहे, हा अंडी उत्पादन केंद्र मध्ये असं असतात. ह्या अंडी उत्पादन केंद्रामध्ये अंडी उत्पादन केंद्रामध्ये हे अंडी असा तयारी करतात. ते खूप पूर्ण प्रोसेस आहे. आता ते आपण दुसऱ्या दिवशी जे आपण लेक्चर घेतात त्या लेक्चर मध्ये आपण बघू शकतो. ते असला अंडी तयारी करून फायनली आपण काय करू शकतो, ह्याला असा एक बॉक्स मध्ये ठेवून हे आपण शेतकऱ्याला आपण देऊ शकतो. हे बघा, हे सगळं स्टाफ मेंबर आहे, राज्य सरकारच्या स्टाफ मेंबर आहे. हे आमच्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहे. यांचे नाव आहे मनीष महिंद्रकर आणि याचे नाव आहे रोहित कदम. हे दोघं पण MSc झुलॉजी झालेलं आहे. यांचे स्पेशलायझेशन एंटमॉलॉजी स्पेशलायझेशन और याचे सेरिकल्चर स्पेशलायझेशन. हे दोन्ही इथं 3 महिन्याच्या म्हणजे हे कधी दिवाळीला सुट्टीला गावाला गेलेलं नाहीये, उन्हाला सुट्टीत गावाला गेलेलं नाहीये. हे जेकून ज्या वेळा वेळ मिळतात हे अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन कसा प्रमाणे हे रेशमी अंडी हे अंडीपुंज तयार करायचे हे सगळं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आता हे दोघा राज्य सरकारमध्ये टेक्निकल ऑफिसर्स म्हणून हे काम करतात. मग हे एक प्रचंड प्रॉमिसिंग उद्योग आहे. हे प्रॉमिसिंग उद्योग मध्ये फक्त तुम्ही चांगला जरी तुम्ही हे केल्यानंतर परिश्रम केल्यानंतर प्राथमिक 2-3 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स साठी खूप कष्ट करावं लागेल. त्यानंतर 4थ्या वर्षापासून तुम्हाला खूप यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो. याच्यासाठी तुम्हाला एक चांगला हे आहे उद्देश आहे. त्यानंतर मलबरी नर्सरी म्हणजे रोप वाटिका, त्याचं नाव आहे अभिजित निखिल चौधरी. निखिल चौधरी काय केलेलं आहे, BSc केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेरिकल्चर केलेलं आहे. करून ते काय केलेलं आहे, सातारचे आहे. साताऱ्याकडे फलटण म्हणून एक जागा आहे. ते फलटण मध्ये हे त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये स्वतःच्या शेतीमध्ये असा प्लास्टिक मध्ये रोप लावलेला आहे. हे रोप लावण्यासाठी फक्त 3 महिन्याचा त्यांना परिश्रम आहे. 3 महिना ते त्यांना काम करावं लागेल. झाल्यानंतर मग हा रोप त्यांनी राज्य सरकारला ते सप्लाय केलेला आहे. एक रोप राज्य सरकारला दिल्यानंतर मग राज्य सरकार 3 रुपये ते 4 रुपया एक रोपला पैसे पेमेंट करून त्यांच्याकडून राज्य सरकार घेतात. मग तुम्ही तुमच्या अमरावती इलाका आहे असला रोपवाटिका तयारी करून तुम्ही काय करू शकतो, तुम्ही पण राज्य सरकार नवीन शेतकरी या जे शेतकरी स्वतः राज्य सरकारच्या बेनिफिट ना घेऊन सबसिडी ना घेऊन
ते रेशमी उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना डायरेक्टली तुम्ही हा रोप विकू शकता. हे बघा, हे निखिल चौधरींचा हे नर्सरी आहे फलटण मध्ये. हे सगळं तयारी आहे राज्य सरकारला सप्लाय करण्यासाठी. त्यानंतर रोहित कदम म्हणून मी दाखवलेलं आहे, त्यांच्याकडे जमीन नाहीये. मग हे काय केलेलं आहे, हे त्यांच्या घरच्या वरती टेरेस वरती ते काय केलेलं आहे, प्लास्टिक ट्रे घेऊन ते प्लास्टिक मध्ये शेणखत टाकून त्यांनी काय केलेलं आहे, ते मलबरीच्या नर्सरी तयार केलेलं आहे. कुठं आहे, छतवरती, म्हणे घरच्या वरती छतवरती त्यांनी केलेलं आहे. असला विभिन्न प्रकारच्या जे उद्योग तुम्ही करू शकतो. और हा तयार झालेला रोपाचा 3 ते 4 रुपये देऊन तुम्ही राज्य सरकारला तुम्ही से करू शकतो. तिसरी आहे उद्योग आहे मध्ये चॉकी रेअरिंग, एंगेज सिल्कवर्म रेअरिंग. एंगेज सिल्कवर्म रेअरिंग मध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, ते प्राथमिक 10 दिवसाच्या जे आपण रेशमी आळीच्या संगोपन आपण करतात, पालन जे करतात, हे आपण चॉकी रेअरिंग और एंगेज सिल्कवर्म ह्या स्टेज मध्ये कर्नाटक मध्ये हा उद्योग खूप जास्त प्रमाणे पॉप्युलर झालेला आहे. खूप जास्त प्रमाणे हे प्रॅक्टिकली सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये काय उपयोग आहे, हे असं आहे, ते प्राथमिक 10 अवस्थेमध्ये मी रेअरिंग केलेलं नाही, डायरेक्टली 11वा दिवस या 12वा दिवस मी आळीला घेऊन आलेला आहे. बाकी 15 दिवस या 16 दिवस मी घरी रेअरिंग केलेला आहे. याचा उपयोग काय आहे, ते रेशमी आळी जे कोण लहान अवस्था असताना आपल्याला पान खूप छोटे प्रमाणे काढायला पाहिजे, खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याकडे जेवढा जरी वेळ नसेल तर, आपल्याकडे एवढा एक्सपर्टाईज नसेल तर, आपल्याकडे एवढा कष्ट करण्याचे समय नसेल तर आपण काय करू शकतो, आपण डायरेक्टली सिल्कवर्म 11 दिवसाच्या सिल्कवर्म या रेशमी आळी खरेदी करून आपण घेऊन येऊ शकतो. त्यासाठी हा जे क्षेत्र आहे जिकाने आपल्याला हे आळी विकायला मिळते, आपल्याला किनायला मिळते, त्या आळीला आपण जे क्षेत्राला आपण एंगेज सिल्कवर्म रेअरिंग म्हणतात, CRC, चॉकी रेअरिंग सेंटर्स. चॉकी रेअरिंग सेंटर्स, या चॉकी रेअरिंग सेंटर्स पण आता सांगली, सातारामध्ये हे ह्याचा नाव आहे कुंभार. हे पण एक शेतकरी आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तासगाव याचा गाव आहे. हे डॉक्टर AD जाधव, हे मी आहे. तर हे शेतकरी 100% 500 अंडी घेतात. त्यांना प्राथमिक 10 दिवसामध्ये त्यांच्या रेअरिंग करतात. मग ते प्राथमिक 10 दिवस झाल्यानंतर मग 4th स्टेज मध्ये जाऊन, 3rd स्टेज मध्ये, 2nd स्टेज झाल्यानंतर त्यांना हे शेतकऱ्यांना विक्री करतात. त्याच्यासाठी काय होणार, शेतकरीला, ते नॉर्मल शेतकरी त्यांच्याकडे लहान आळीला संगोपन करायला, पालन करायला त्यांच्याकडे एक्सपर्टाईज नाहीये, त्यांच्याकडे स्पेशलिस्ट नाहीये. मग काय करणार, ते असले CRC कडून आळी 11 दिवसापासून म्हणजे किनून त्यांच्या घरी स्वतःच्या रेअरिंग करणार. असला जे रेअरिंग सेंटर ज्यामध्ये लहान आळीच्या संगोपन करतात, त्यानंतर शेतकऱ्यांना या दुसऱ्यांना विक्री करतात, हा सेंटरला आपण सिल्कवर्म एंगेज सिल्कवर्म रेअरिंग सेंटर CRC, चॉकी रेअरिंग सेंटर CRC म्हणतात. तिथं पण गव्हर्नमेंट तुम्हाला विभिन्न रकम ट्रेनिंग देतात, सर्टिफिकेट देतात, त्यानंतर तुमच्याकडे हे मार्गदर्शन पण करतात. मग हे सगळं करून आपल्याला जास्त ते जास्त आपण हे आपल्याला सेरिकल्चर माध्यमापासून आपण पुढे जाऊ शकतो. मग हा कोविड साठी विभिन्न प्रकार सर्व्हिस, विभिन्न प्रकार उद्योग बंद पडलेला आहे, बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मग इथं आपल्याला MSc विद्यार्थी या BSc विद्यार्थी या जे कोण शेतकरी ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडे करण्याची इच्छा आहे, ते जरी सेरिकल्चर जरी सिलेक्ट केल्यानंतर मग सेरिकल्चर मध्ये जास्त जास्त हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉमिसिंग इंडस्ट्री आहे. हा सेरिकल्चर माध्यम एक शेतकरीकडे जरी 1 एकर जमीन असेल तर, 1 एकर जमीन जरी असेल तर त्यामध्ये 6000 तुती पौधे लागवा लागेल. लागवड केल्यानंतर ते 1 वर्ष म्हणजे 6 महिन्यानंतर ते आपल्याला रेशमी आळीचे संगोपन करू शकतात. द्वितीय वर्षापासून ते प्रत्येक वर्ष 5 पीक ते घेऊ शकतात. प्रथम वर्ष मात्र 2 ते 3 पीक घेऊ शकतं.
द्वितीय वर्षापासून 5 पीक ते घेऊ शकतात. त्याला 1 एकर जमीन जरी तुमच्याकडे असेल तर, तुती जरी तुमच्याकडे असेल तर, प्रत्येक पिकाला तुम्ही 250 अंडी पुंज तुम्ही घेऊन येऊन रेअरिंग करू शकतो. 250 अंडी टके तुम्हाला प्राथमिक अवस्थामध्ये 150 केजी कोश उत्पन्न मिळणार. 150 केजी कोश उत्पन्न मिळणार. तुम्हाला आता जे मार्केट आहे तुमच्याकडे, आता जे सध्याच्या मार्केट आहे ते मार्केटमध्ये दाम आहे 1 केजीचा दाम आहे 500 केजी. मग 500 केजी मध्ये तुमच्याकडे जरी 150 केजी जरी तुम्ही कोश उत्पादन केल्यानंतर, 150 केजी जरी केश उत्पादन केल्यानंतर, कोश जरी तुम्ही उत्पादन केल्यानंतर तुम्हाला किती मिळणार? 75,000 तुम्हाला एका पिकामध्ये तुम्हाला मिळणार. तुम्ही 75,000 जरी एका पिकामध्ये मिळले तर तुम्ही जरी 5 पीक जरी सक्सेसफुली जरी केल्यानंतर 5 × 75,000 तुम्हाला मिळणार. म्हणजे 3,75,000 तुम्हाला दुसरे वर्षापासून मिळणार. हा 3,75,000 मध्ये तुम्हाला काय होणार? तुम्ही 1,75,000 तुम्हाला तुम्ही जरी एक्सपेंडिचर जरी तुमच्या लेबर तुमचे सगळा तुम्ही जे खत देतात तुम्ही बाकी सगळं काढल्यानंतर पण तुम्हाला प्रत्येक एकराला 1 एकराला 2 लाख रुपये तुम्हाला फायदा मिळणार. आवर एक बार सांगतो, एक शेतकरीकडे जरी 1 एकर जमीन असेल तर तुम्हाला जरी त्याच्यामध्ये तुती लागवड करून कीटाच्या रेशमी अळीच्या संगोपन करायचे असेल तर त्याच्यामध्ये 6,000 तुतीचा पौधा लागवायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला राज्य सरकारकडून तुम्हाला सबसिडी मिळणार. तुम्हाला MG मनरेगाकडून तुम्हाला अनुदान मिळणार. ते अनुदान कडून तुम्हाला प्रथम 3 वर्ष तुम्हाला अनुदान मिळते. हा अनुदान मिळून तुम्ही 6,000 तुतीच्या पौधे तुम्ही लावले तर ते प्राथमिक फर्स्ट इयर प्रथम वर्षामध्ये तुम्ही 2 पीक घेऊ शकतात. द्वितीय वर्षापासून प्रत्येक वर्षाला तुम्ही 5 पीक घेऊ शकता. ते 5 पीक घेतल्यानंतर मिनिमम म्हणजे मी ऍव्हरेज मी सांगतो, मी काय जास्त न सांगत नाही, मॅक्झिमम सांगत नाही, सगळे वेळा मी मिनिमम सांगतो. मिनिमम मध्ये तुम्हाला 250 अंडीपुंज तुम्ही जरी ब्रशिंग केले तर म्हणजे मिनिमम म्हणजे तुम्ही चांगला जरी काळजी जरी घेतल्यानंतर, चांगला वेळ जरी तुम्हाला दिल्यानंतर ह्या 1 एकर पासून 250 अंडीपुंज पासून तुम्हाला 150 कोश मिळते. हे 150 कोश मध्ये जनरली आताच्या दर आहे 500 रुपया पर किलो तुम्हाला कोशाचा दाम आहे. 500 रुपये जरी कोशाचा दाम असेल तर ते 150 कोशासाठी तुम्हाला 75,000 रुपया तुम्हाला मिळणार 1 पिकामध्ये. मग तुम्ही जरी 5 पीक जरी सक्सेसफुली घेतल्यानंतर 1 वर्षाला तुम्हाला 3,75,000 रुपया तुम्हाला मिळणार. याच्यामध्ये तुम्ही लेबर कास्ट वगैरे सगळं धरल्यानंतर मी 1,75,000 रुपया त्यांच्याकडून काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 एकरापासून हे रेशमी व्यवसाय केल्यानंतर, रेशमी तुती लागवड करून तुम्ही जरी किड्यांचे संगोपन केल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयाचा प्रॉफिट नक्की मिळणार. याच्यानंतर तुम्हाला काही मार्गदर्शन लागणार, काही हे लागणार, तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतो. त्यानंतर आमच्याकडे ते 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेरिकल्चर कोर्स आहे. इथं हा कोर्स मध्ये क्लास आपण शनिवार दिवस और रविवार दिवस कंडक्ट करतात. जे शेतकरी हो, जे MSc विद्यार्थी हो, BSc विद्यार्थी हो, ह्याचा क्वालिफिकेशन आहे BSc इन एनी स्ट्रीम, हे बेसिक क्वालिफिकेशन आहे. तुम्ही आमच्याकडे येऊन रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर शनिवार रविवारी त्या क्लास होतात. त्यानंतर 1 वर्षानंतर याच्या एक्झाम परीक्षा घ्यावं लागतात. हे परीक्षा तुम्ही झाल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट इन सेरिकल्चर तुम्हाला डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळणार. जे शेतकरी आहे, जे फक्त 7वा क्लास पर्यंत हे आहे शिक्षित आहे, मग त्याला काय डिप्लोमा इन सेरिकल्चर कोर्स म्हणतात. हे पण 1 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्षात झाले म्हणे शनिवारी रविवारी क्लास होतात, मराठी मीडियम मध्ये क्लास होतात. और ह्यांच्या माध्यमे आपण विभिन्न प्रकारच्या सिल्कॉमच्या रेअरिंग कसं करायचंय हे सगळं आपण ट्रेनिंग देतात. हे सगळं ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःच्या तुम्ही रेशमच्या उद्योग, या रेशमच्या कीट पालन, या रेशमच्या हे तुम्ही सुरू करू शकतो. तुम्ही
पौद्यांच्या नर्सरी रोपवाटिका तुम्ही सुरू करतो, लहान आळीच्या रेअरिंग म्हणजे चॉकी रेअरिंग सुरू करू शकतो, या अंडीपुंज उत्पादनासाठी त्या ट्रेनिंग घेऊ शकतो. त्यानंतर रेशमी कोषकडून विभिन्न रकम हँडीक्राफ्ट कसं तयारी करायचं हे पण तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकतो. त्यासाठी सेरिकल्चर मध्ये फक्त रेशीम आळीच्या संगोपन कोष विक्री करायचं नाही, याच्यात जुटून रोपवाटिका तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर कमवायसाच्या आळी म्हणजे चॉकी रेअरिंग सेंटर तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर हँडीक्राफ्ट तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर रीलिंग युनिट म्हणजे धागा कसा काढायचा. आमच्या इथं कोल्हापूरच्या जवळ समीर पाटील म्हणून एक एंटरप्रेन्युअर आहे, ते फक्त रेशमी कोषकडून धागा काढण्याचे यंत्र एस्टॅब्लिश केलेलं आहे. ते रेशमी धागा काढतात, ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे. बीड, अमरावती सगळे जगा जाऊन ते कोष शेतकऱ्यांच्याकडून किनून येऊन ते धागा काढून धागा विक्री करतात. या रेशमी उद्योग मध्ये फक्त रेशमी किड्यांचे संगोपन नाहीये, कीटांचे पालन नाहीये, हे सोडून अनेकचा उद्योग आहे. तुम्ही कधी पण तुम्हाला अधिक जानकारी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आमच्या सगळं जे विद्यापीठाच्या वेबसाईटमध्ये आमचा फोन नंबर वगैरे सगळं उपस्थित आहे. हे सगळं तुम्हाला सगळे वेळा मी और डॉक्टर ए डी जाधव सर जे माझ्या बरोबर ते डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहे, ते पण तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतात. ते जाधव सर तुमच्या विदर्भात 15 ते 20 वर्ष सर्व्हिस त्यांनी विदर्भात काढलेला आहे. त्यासाठी त्यांना विदर्भ, अमरावती, नागपूर हे सगळे क्षेत्रामध्ये हवामान और माठ्याच्या परीक्षण कसं करायचे हे सगळं त्यांना माहिती आहे. तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळेल. मार्गदर्शनापासून मी अपेक्षा करतो तुम्ही सगळा सेरिकल्चरवर तुम्ही अट्रॅक्ट होऊन सेरिकल्चर उद्योगला तुम्ही सगळा ट्राय करा. हे सगळा उद्योग फक्त तुम्ही नाही, तुमच्या बरोबर तुमच्या गावाकडे जेवढं आहे सगळ्यांना तुम्ही इन्स्पायर करा, सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा, सगळ्यांना तुम्ही उत्साहित करा. ते सगळं जरी येऊन जरी सेरिकल्चरचे केल्यानंतर और मी सांगितलेलं और एक सांगायचं माझी इच्छा आहे, तुमच्या जरी तिथं जरी संत्रा असेल तर अमरावती, नागपूरमध्ये संत्र्याचा सीझन काय वर्षामध्ये पूर्ण वर्षाला एक पीक होतात. दुसरे कुठलंही पण पीक बघा फक्त एक पीक होतात. किंतु रेशमी असा आहे, तुम्ही एका वर्षामध्ये 5 वेळा तुम्ही पीक घेऊ शकता. एका वर्षामध्ये 5 वेळा पीक घेऊ शकता. तुम्ही जरी संत्र्याच्या जरी पीक एक केल्यानंतर जरी त्यावेळेला जरी जास्त हे आला होता, पाऊस आला होता, जास्त डिसीज आलेला आहे, जास्त पेस्ट आलेला आहे, म्हणजे सगळं क्रॉप डॅमेज केले तर तुम्हाला 1 वर्ष तुम्हाला अपेक्षा ठेवायला पाहिजे. किंतु रेशम आळीच्या ह्या संगोपन जरी तुम्ही केल्यानंतर एक पीक तुम्हाला नष्ट झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरं पीक तुम्ही घेऊ शकतो. असा वर्षामध्ये 5 पीक तुम्ही घेऊ शकतो. हे असं आहे. हे रेशमी आळीच्या संगोपन करून करून तुम्हाला त्यांच्यावर प्रेम उत्पन्न होणार आहे. हा प्रेम ज्या वेळेला तुम्हाला उत्पन्न होणार आहे, तुम्ही और तुमच्या घरामध्ये जेवढा परिवार आहे, तुमच्या आई असेल, तुमच्या वडील असेल, तुमच्या भाऊ असेल, तुम्हाला बहिणी असेल, या घरामध्ये जे बाल असेल, सगळ्यांना हे आळी एवढा चांगला वाटणार, ते सगळ्यांना ते आळीवर प्रेम उत्पन्न होणार आहे. सगळ्यांना ते आळीवर प्रेम उत्पन्न होणार आहे. हे सगळं सांगून माझा हे लेक्चर जे दिलेलं आहे, मला हे चान्स दिलेला आहे, ते नांदुरकर मॅडम और अमरावती विद्यापीठच्या कुलगुरू और अमरावती विद्यापीठच्या जेवढा अधिकारी आहे सगळ्यांना माझा नमस्कार आहे. और स्पेशली नांदुरकर मॅडम खूप कोऑपरेट केलेला आहे, त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. आपला 25 वर्षाचा संशोधन अनुभव तुम्ही अगदी साध्या भाषेत, जरी तुमची मराठी मातृभाषा नसली तरी अगदी समजेल अशा उगवत्या शैलीत केलेला आहे. रेशीम शेती ही कशी करावी हे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत आपण आपलं व्याख्यान सादर केलेलं आहे. म्हणजे सरकारचं अनुदान जे 2 लाखांपर्यंत संगोपन गृह बांधण्यासाठी मिळतं, तिथून सुरुवात करून ही अंडीपुंज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशी आपण
ट्रान्सपोर्ट करू शकतो त्यासाठी लागणारे वेगवेगळे घटक, मग ते तापमान असेल, आर्द्रता असेल, प्रकाश असेल, याच्यावर आपण सविस्तर निवेदन केलंय. आणि 26 दिवसात किंवा जवळपास 1 महिन्यामध्ये 25,000 पट ह्या अळीची वाढ होण्यासाठी लागणारं खाद्यही तसंच प्रथिनयुक्त असलं पाहिजे, तसंच आर्द्रतायुक्त असलं पाहिजे, या गोष्टींचा समावेश केलाय. निर्जंतुकीकरण किती महत्वाचं आहे, जेणेकरून बॅक्टेरियल, फंगल आणि व्हायरल डिसीजेस यांचा नायनाट होऊ शकेल. तसंच वेगवेगळे रोग जे आहेत ते ग्रासरी असू देत किंवा व्हायरल डिसीज, रसा, ब्लॅक थोरॅक्स, सेप्टिसेमिया यासारखे बॅक्टेरियल डिसीजेस हे डस्टिंगने आपण कशी घालवू शकतो याबाबत प्रत्येक विद्यार्थीच नव्हे तर शेतकरी वर्गाला याचं सविस्तरपणे मार्गदर्शन केलंय. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सांगितली त्यावेळेस त्याचा फायदा हा रेशीम शेतीकडे कसा वळता करता येईल याबद्दल आपण अगदी छानपणे सांगितलं आहे. हे रेशीम हे नाशिवंत पीक नाहीये आणि साधारण वर्षातून शेतकरी कुठलंही पीक 2दा जास्तीत जास्त घेऊ शकतो, तर रेशीम हे 5दा घेता येतं. हे तुम्ही तुमच्या निवेदनात आणि व्याख्यानात नमूद केलंय. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी हा इंडिपेंडंटली आपलं रेशीम हे तोपर्यंत बाजारात विकू शकत नाही जोपर्यंत त्याला चांगली घाऊक किंमत मिळणार नाही. ही एक प्लस पॉइंट असा हा व्याख्यानाचा म्हणता येईल आपल्याला. आणि त्यानुसार एका एकर मध्ये साधारणपणे 3,75,000 हे इतकं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. याच्यामध्ये निव्वळ नफा हा 2 लाख आहे. तर साधारणपणे असा विचार केला तर 1 एकरी इतकं जर उत्पन्न असेल तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असणारी वेगवेगळी जमीन, वेगवेगळ्या प्रमाणातली जमीन ही निश्चित रेशीम शेतीसाठी फायदेशीर असू शकते हे आपण सांगितलं. आणि एवढंच नाही तर रेशीम उद्योगामध्ये असलेले वेगवेगळे म्हणजे फक्त संगोपन न करता आपण नर्सरी सुरू करतो किंवा चॉकी रिअरिंग करू शकतो, ज्याचे सेंटर्स आपण आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले की याचं प्रशिक्षण तुम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटी किंवा शिवाजी विद्यापीठामधून मिळते. तर मी सरांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांतर्फे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी विद्यापीठ याच्या व्हर्च्युअल C4 तर्फे आपले आभार मानते. धन्यवाद सर.